नमस्कार, सुप्रभात. मागच्या 2 सेशनला पासून आपण तुकाराम महाराजांचे 12 अभंग अभ्यासत आहोत. चरित्र झाल्यानंतर मागच्या वेळी पहिला अभंग घेतला ज्यात महाराजांनी नरदेहात येऊन आम्ही काय करतो हे सांगितलं. आजच्या दुसऱ्या अभंगात ते काय करायला हवं ते सांगणार आहेत. अभ्यास वर्गाची सुरुवात करत आहेत अस्मिता आणि प्रदीपजी ओक. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्वांना नमस्कार. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, खासी कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, त्याचे गुण जगी वाया गेला. तम म्हणजे काय नरकची केवळ, रजतो सबळ माया जाळ. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ हरनिशी. अहर्निशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गी. आडमार्गी कोणी जन जे जातील, त्यातून काढील तोची ज्ञानी. तोची ज्ञानी खरा तारी दुजियासी, वेळोवेळा त्यासी शरण जावे. आपण तरेल नव्हे ते नवल, पुढे उद्धरील सर्वांची तो. शरण गेली याने काय होते फळ, तुका म्हणे कुळ उद्धरिले. उद्धरिले कुळ आपण तरला, तोची एक झाला त्रैलोक्यात. त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले, ऐसे साधियेले साधन बरवे. बरवे साधन सुख शांती मन, क्रोध नाही जाण तिळभरी. तिळभरी नाही चित्तासी तो मळ, तुका म्हणे जळ गंगेचे ते. जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन, भगवंत जाण त्याचे जवळी. त्याचे जवळी देव भक्ती भावे उभा, स्वानंदाचा गाभा तया दिसे. तया दिसे रूप अंगुष्ट प्रमाण, अनुभवी खूण जाणती हे. जाणती ही खूण स्वात्मानुभवी, तुका म्हणे पदवी ज्याची त्याला. ज्याची त्याला पदवी इतरांना साजे, संताला उमजे आत्मसुख. आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी, या विण चावटी करू नका. करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा जो दोरा उगवेल. उगवेल प्रारब्ध संत संगे करुनी, प्रत्यक्ष पुराणी वर्णियेले. वर्णियेल्या एक गुण नाम घोष, जातील रे दोष तुका म्हणे. दोष रे जातील अनंत जन्मीचे, पाय त्या देवाचे न सोडावे. न सोडावे पाय निश्चय तो करा, आळवा शारंधरा भाव बळे. धरुनी केशव आणा भाव बळे, पापिया न कळे काही केल्या. न कळे तो देव संत संगा वाचुनी, वासना जाळोनी शुद्ध करा.
शुद्ध करा मन देहातीत व्हावे, वस्तुसी ओळखावे तुका म्हणे. ओळखा रे वस्तू सांडारे कल्पना, नका आडराना जाऊ झणी. झणी जाल कोठे बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया. आपुलिया जीवे शिवासी पहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे, भूतिलीन व्हावे तुका म्हणे. भूतिलीन व्हावे सांगावे न लगेची, आता अहंकाराची शांती करा. शांती करा तुम्ही ममता नसावी, अंतरी वसावी भूतदया. भूतदया ठेवा मग काय उणे, प्रथम साधन हेची असे. असो हे साधन ज्याचे ते चित्ती वसे, माया जाळनासे तुका म्हणे. माया जाळनासे या नामे करुनी, प्रीती चक्र पाणी असो द्यावी. असो द्यावी प्रीती साधूंचे पायासी, कदा कीर्तनासी सोडू नये. सोडू नये पुराण श्रवण कीर्तन, मनन निधिध्यास साक्षात्कार. साक्षात्कार झालिया सहज समाधी, तुका म्हणे उपाधी गेली त्याची. गेली त्याची जाणा ब्रह्म तोची झाला, अंतरी निमाला पूर्णपणे. पूर्णपणे झाला राहतो कैशारी, त्याची आता स्थिती सांगतो मी. सांगतो मी तुम्हा ऐका मनोगत, राहतो मूर्खावत जगा माझी. जगात पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. निमग्न तो सदा जैसा मकरंद, अंतर्बाह्य भेद वेगळाले. वेगळाले भेद किती त्या असती, हृदयाची गती न कळे कवणाला. न कळे कवणाला त्याचे हेची वर्म, योगी जाणे वर्म खुण त्याची. खुण त्याची जाणा जे जैसे असती, तुका म्हणे भ्रांती दुजियाला. दुजियाला भ्रांती भाविकाला शांती, साधू चित्ती वृत्ती लीन झाली. लीन झाली वृत्ती ब्रह्मात मिळाले, जळात आटले लवण जैसे. लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी, येत नाही खरे त्यातून या. त्यासारखे तुम्ही जाणा साधू वृत्ती, पुन्हा न मिळती माया जाळी. माया जाळ त्यांना पुन्हा रे बाधेना, सत्य सत्य जाणा तुका म्हणे. स्वर्गलोकाहुनी आले हे अभंग, धाडियले सांग तुम्हालागी. नित्य नेमे यासी पठता प्रतापे, जळतील पापे जन्मांतरीची. त्या मागे पुढे रक्षी नारायण, मांडिल्या निर्वाण उडी घाली. बुद्धीचा पालट नासेल कुमती, होईल सद्भक्ती येणे पंथे. सद्भक्ती झालिया सहज साक्षात्कार, होईल उद्धार पूर्वजांचा. साधतील येणे इह परलोक, सत्य सत्य भाक माझी तुम्हा. परोपकारासाठी सांगितले देवा, प्रासादिक मेवा ग्रहण करा. येणे भव व्यथा जाईल तुमची, सख्या विठ्ठलाची आणमज.
टाळ आणि कंथा धारिली निशाणी घरे ओळखोनी सज्जन हो. माझे दंडवत तुम्हा सर्व लोका देहासहित तुका वैकुंठासी. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. छान. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. आता प्रदीप आणि अस्मितातांनी जो त्या पद्धतीने म्हणलं ती पद्धत अतिशय छान. वारकरी संप्रदायाप्रमाणेच शांती कुटीर आश्रमाचे सद्गुरू गणपतराव महाराज यांच्या संप्रदायामध्ये नित्यपाठामध्ये हे 12 अभंग म्हणले जातात. अतिशय छान वातावरणही सध्या आहे. वारी पुण्यातून निघालेली आहे. पाऊस थोडासा थांबल्यासारखा वाटतो आहे आणि त्या अतिशय प्रसन्न सकाळी आपण हे तुकाराम महाराजांचे अभंग याच्यावर चिंतन करत आहोत. यासारखी आनंदाची भाग्याची दुसरी गोष्ट नाही. आणि म्हणूनच जे आपण मागच्या रविवारी चालू केलेले होते अभंग, पहिला अभंग आपण घेतलेला होता आणि आता आपण आज दुसरा अभंग घेणार आहे. पहिला अभंग चालू केलेला होता की तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. आणि दुसरा अभंग तिथून चालू होतो की अहर्निश सदा परमार्थ करावा. आपण आता पाहिला असेल तर इतका या सगळ्या अभंगामध्ये गेयता आहे हा एक गोष्ट. आणि एका पदापासून दुसऱ्या पदापर्यंत ते साखळीसारखं ते अभंग जातात म्हणून याला साखळीचे अभंग सुद्धा म्हणतात. म्हणून इथे पहिलं जिथं संपतो तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. अहर्निशी सदा परमार्थ करावा पाय न ठेवावा आडमार्ग. म्हणून इथे पहिल्या अभंगाचं पहिल्या पद तिथं करावा परमार्थ अहर्निशी इथून संपलं की दुसरा अभंग अहर्निशी सदा परमार्थ करावा अशा पद्धतीने ती सुरुवात होते. म्हणून याला साखळीचे अभंगही म्हणतात. आपण मागच्या रविवारी पाहत होतो की करावा परमार्थ अहर्निशी. आणि परमार्थ करणं म्हणजे काय तर महाराजांनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे की तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य. म्हणजे परमार्थ करणं म्हणजेच सत्वगुणांनी वागणं, म्हणजेच सत्वगुणाची वृद्धी करणं, म्हणजेच सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. अहर्निशी हा शब्द वापरलेला आहे. अहर्निशी याचा अर्थ अखंड सावधानतेने 24/7 365 डेज परमार्थ करावा. म्हणून प्रथम इथे महाराजांनी आमचं एक एक्सपेक्टेशन क्लिअर केलं की परमार्थ ही गोष्ट अशी नव्हे की जी एक तासभर करावी 2 तासभर करावी. आम्ही एक
दिवसभरामध्ये 1 तासभर आम्ही साधना करतो आणि साधना केली की आमचा परमार्थ झाला आणि मग आम्ही प्रपंच करायला मोकळे झालो, असा आमचा बऱ्याच वेळेला समज असतो. तो समज इथे महाराज दूर करतात आणि म्हणतात की करावा परमार्थ अहर्निशी. आता प्रश्न असा पडतो की करावा परमार्थ अहर्निशी म्हणजे काय? म्हणजे करायचं म्हणजे नक्की काय करायचं? कारण परमार्थ म्हणल्यानंतर आम्हाला असं वाटतं की काहीतरी म्हणणं, स्तोत्र पठण करणं किंवा काहीतरी साधना करणं, म्हणजे नामस्मरण असेल, मेडिटेशन असेल, पूजा असेल, कीर्तन असेल, अभंग म्हणणं असेल, स्तोत्र पठण असेल, म्हणजे काहीतरी ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे परमार्थ आहे, असं एक आम्हाला वाटतं. आणि बाकीचा जो सगळा आहे हे सगळं सोडून तो प्रपंच आहे असं आम्हाला वाटतं. म्हणजे आमच्या डोक्यामध्ये प्रपंच आणि परमार्थ इथे एक वॉटर टाईट कंपार्टमेंट आहे की हे दिवसातलं करायचं हे परमार्थाचं आहे आणि हे करायचं हे प्रपंचाचं आहे, असं आम्हाला आमचा एक समज झालेला असतो. त्या समजावर पहिल्यांदा घाव घालतात महाराज. ते म्हणतात की करावा परमार्थ अहर्निशी. मग आता प्रश्न असा येतो की आम्हाला भरपूर कामं पण आहेत. नुसताच आम्हाला परमार्थ म्हणजे नुसतंच स्तोत्र पठण, नुसतीच पूजा, नुसतंच मेडिटेशन, नुसतंच नामस्मरण आम्ही किती करणार, कसं करणार? आम्हाला बाकीच्या गोष्टी कशा करायच्या आणि त्या कधी करणार? आणि त्या जर आम्ही करायला लागलो तर परमार्थ कसा होणार? आणि महाराज म्हणतात की करावा परमार्थ अहर्निशी. आणि म्हणून इथे पहिल्यांदा महाराजांनी जर केलं असेल तर बघा, 500-400 वर्षापूर्वी महाराजांनी इथं आउटकम बेस्ड एज्युकेशन इथे आम्हाला सांगितलेलं आहे. आउटकम बेस्ड एज्युकेशन म्हणजे काय आहे की परमार्थ म्हणजे प्रोसेस नाही, परमार्थ म्हणजे काहीतरी करायची ऍक्टिव्हिटी नाही. परमार्थ करायचा याचाच अर्थ असा आहे की सत्वानं जगायचं. सत्वानी जगायचं म्हणजेच काय? तर माझ्या आयुष्यामध्ये सत्वगुण प्रधान होण्यासाठी आम्ही प्रयत्न करायचा म्हणजेच परमार्थ करणं होय. म्हणजे परमार्थ ही ऍक्टिव्हिटी नाही, परमार्थ ही प्रोसेस नाही, परमार्थ ही करणं याचाच अर्थ असा आहे की आमच्या जीवनामध्ये आम्ही सत्वगुणाची वृद्धी करायची. म्हणजेच काय करायचं? तर महाराजांनी मागच्या सत्रात सांगितलं की रजतो सबळ माया जाळ आणि तम म्हणजे काय नरकची केवळ. म्हणजे तमोगुण आणि रजोगुण कमी कमी करणं म्हणजेच सत्वाचं सामर्थ्य वाढवणं, म्हणजेच सत्वगुण प्रधान आमचं जीवन करणं, यालाच परमार्थ अहर्निशी करणं होय असं म्हणतात. म्हणजे याच्यातून आमच्या मनामध्ये बदल होतो, आमच्या जीवनामध्ये बदल होतो आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रत्येक गोष्ट करताना, प्रत्येक व्यवहार करताना, प्रत्येक प्रपंचामध्ये आम्ही सत्वानं वागायचा प्रयत्न करतो, सत्वगुणांनी वागायचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय करतो? तर आमचं जेवण आहार हे सात्विक होतं, आमचे विचार सात्विक होतात, त्या सात्विक विचारांनी आम्ही सात्विक कर्म करतो. म्हणजे आता प्रपंच करताना सुद्धा आम्ही सात्विक प्रपंच करतो. सात्विक प्रपंच करतो याचाच अर्थ असा आहे की आमच्या प्रपंचामध्ये आम्हाला रजोगुणामध्ये काय वाटतं की मी हे करतो, मी ते करतो, म्हणजे रजोगुणामध्ये कर्तृत्व भाव आहे. आता सत्वगुणामध्ये प्रपंच करताना माझ्यामध्ये कर्तृत्व भाव नाही. सो आय एम नॉट कंट्रोलिंग एनिथिंग. मग मी काय करतो? तर मी तेच करतो जे पूर्वी रजोगुणामध्ये आले असताना जे करत होतो तेच करतो. पण आता मी काय करतो? तर मी माझं कर्तृत्व सोडतो, माझा कर्ता भाव सोडतो आणि मी फक्त करतो. आणि मी फक्त करतो, मग तो कसा करतो? तर मी आता जे काही माझं कर्म असेल ते मी परमेश्वरासाठी करतो, ते मी विठ्ठलासाठी करतो, ते मी पांडुरंगासाठी करतो. मग याच्यामध्ये फरक काय होतो? तर फरक एवढाच होतो की माझ्या मनामध्ये जी पूर्वी रजोगुणाची प्राबल्य असताना मला हे फळ पाहिजे आहे, नवे नवे मला या कर्माचं हे फळ मिळालंच पाहिजे, अशी जी एक चची भाषा असते ती भाषा कमी होते. म्हणजे आता प्रत्येक वेळेला
मी जर हे जॉब केल्यानंतर मला एवढं इन्क्रिमेंट मिळायलाच पाहिजे, हे मी जॉब केल्यानंतर, मी वर्षभर काम केल्यानंतर मला प्रमोशन मिळालंच पाहिजे, हा भाव कमी होतो. रिझल्ट ओरिएंटेड ऍटिट्यूड आमचा कमी होतो, की एखादं कर्म केल्यानंतर हे असंच व्हायला पाहिजे, ही भाषा आमची कमी होते. म्हणजेच काय होतं, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य म्हणलेलं आहे. म्हणजे सामर्थ्य का, तर ज्या वेळेला मी रजोगुणातून एखादा प्रपंच करतो, कर्म करतो, त्यावेळेला फळाची अपेक्षा धरल्यामुळे, त्यावेळेला कर्तृत्वाची अपेक्षा असल्यामुळे, की मी करतो त्यामुळे माझा अहंकार असल्यामुळे, ते जर कर्म माझ्या मनासारखं झालं नाही, ते माझ्या मनाप्रमाणे मला त्याचा रिझल्ट मिळाला नाही, तर मला दुःख होतं, मला त्रास होतो, मला राग येतो. जर माझ्यामध्ये लोभ, चिंता, टेन्शन या सगळ्या गोष्टी रजोगुणामुळे येतात. म्हणून तोच काम करताना, तेच कर्म करताना, तेच प्रपंचामध्ये मी जर सत्वानी वागायचा जर विचार केला, सत्वाचं सामर्थ्य जर मिळवायचा प्रयत्न केला, तर प्रत्येक प्रपंचामध्ये कर्म करत असताना मी ते कर्म फक्त पांडुरंगासाठी करतो. आणि मग पांडुरंगासाठी केल्यामुळे, म्हणजे थोडक्यात रिपोर्टिंग कुठे आहे, रिपोर्टिंग मला नाही, रिपोर्टिंग कुटुंबातील व्यक्तींना नाही, तर रिपोर्टिंग डायरेक्ट पांडुरंगाला आहे. आणि रिपोर्टिंग पांडुरंगाला असल्यामुळे, तो पांडुरंगासाठी काम केल्यामुळे, पांडुरंग त्या कर्मातून जे जे काही मला फळ देईल ते मी प्रसाद म्हणून घेतो. प्रसादे सर्व दुःखानां हानिरसोपजायते. म्हणजे हा ऍटिट्यूड आहे, हा जो मनाचा माइंडसेट आहे, तो बदलतो. आणि तो बदलतो कशामुळे बदलतो, तर सत्वगुणाच्या सामर्थ्यामुळे बदलतो. आणि ऑटोमॅटिकली मी जे प्रत्येक जे कर्मातून मिळणारं जे फळ आहे, ते मी अतिशय आनंदाने घेतो, प्रसाद म्हणून घेतो. आणि म्हणूनच येथे याला असं म्हणलं जातं की हेच परमार्थ करणे होय, हेच आउटकम बेस्ड एज्युकेशन होय. म्हणजे प्रत्येक गोष्ट दिवसामध्ये करताना सत्वगुण प्रधान होऊन करणं, त्यामध्ये विचार सत्वगुण प्रधान असतील, आचार सत्वगुण प्रधान असतील, कर्म सत्वगुण प्रधान असेल, फळ सुद्धा सत्वगुण प्रधान असेल. अशा रीतीने माझ्या आयुष्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण याचं प्राबल्य कमी झाल्यामुळे, माझ्याच आयुष्यामध्ये सत्वाचं सामर्थ्य वाढल्यामुळे काय जर होत असेल, तर माझ्या मनाचा विश्वास, म्हणजेच तो आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढतो, विश्वास वाढतो. यालाच महाराज म्हणतात करावा परमार्थ अहर्निशी. आणि अहर्निशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गी. आता इथं महाराज पुढचं धोक्याची सूचना देतात, वॉर्निंग देतात, की तुम्ही अशा पद्धतीने परमार्थ करताना, अहर्निशी परमार्थ करताना काय करा, तर पाय न ठेवावा आडमार्गी. म्हणजे काय, तर आडमार्ग म्हणजे काय, तर आता आपण वारीचंच उदाहरण घेऊ. वारीमध्ये जे वर्षानुवर्ष वारीला येतात, त्यांना माहिती आहे की वारी म्हणजे काय आणि परमार्थ अहर्निशी करणं म्हणजे काय. तर वारीमध्ये ज्या वेळेला एखादा वारकरी जातो, त्यावेळेला त्याचा फोकस, त्याचा अटेन्शन, त्याचं सगळं लक्ष हे एकच असतं, आणि ते म्हणजे पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग. आणि दिवसभर सकाळी ते पहाटे 3 वाजता उठावं लागतं. इथं जसं पाणी असेल, जशा पद्धतीची जी व्यवस्था असेल, त्या पद्धतीने अंघोळ करून, स्नान करून, काकड आरती असेल, सकाळची भजन असेल, ते करून परत वारीमध्ये चालायला सुरुवात करणं असतं. आणि वारीमध्ये चालत असताना कंटिन्युअस अभंग म्हणणं असेल, कंटिन्युअस नामस्मरण करणं असेल, आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जात असताना माझं सगळं लक्ष, माझा सगळा भाव, माझं सगळं काया वाचा मनसा, मी फक्त, माझं लक्ष, माझा फोकस फक्त पांडुरंगाकडे आहे. असं ज्या वेळेला वारकरी जातात, त्याच वेळेला वारकऱ्यांची वारी पूर्ण होते. त्या वारीमधून जाताना, म्हणजे थोडक्यात हायवे मध्ये असताना
मी वारीमध्ये कंटिन्युअस फोकसनी फक्त पांडुरंगाकडे बघ, आणि हे महाराजांना अपेक्षित आहे, सगळ्या वारकऱ्यांना सुद्धा अपेक्षित आहे. आणि म्हणून आमच्यासारखे काही लोक ज्या वेळेला म्हणतात की आता ह्या वर्षी वारीला जाऊया आणि वारी काय असते पाहूया, त्यावेळेला आमची अवस्था काय होते, तर आम्ही तिथे उठतो, सकाळी उठल्यानंतर आम्हाला असं लक्षात येतं की अरे तिथं पाणी नाहीच आहे, पाणी संपलंय. आणि पाणी संपलंय म्हणल्यानंतर आता मला आंघोळ करायची म्हणल्यानंतर माझी लगेच चिडचिड होते. मी लगेच कुठे पाणी मिळत नाही, का पाणी मिळत नाही, कसं इथं पाणी यायला पाहिजे होतं आणि का व्यवस्था व्यवस्थित इथं ठेवलेली नाही, अशी पहिल्यांदा माझी अपेक्षा असल्यामुळे, अपेक्षा भंग झाल्यामुळे मी लगेच माझ्या रागाचा पारा चढतो. यालाच महाराज म्हणतात आडमार्गी जाऊ नका, पाय न ठेवावा आडमार्गी. कारण का की माझं फोकस, माझं अटेन्शन जे पांडुरंग होतं वारीमध्ये किंवा असायला पाहिजे होतं, त्याच्याऐवजी मी काय केलं, तर मी आडमार्गाला गेलो. म्हणजेच काय झालं, राग आला. याचा अर्थ असा झाला की माझा सत्वगुण कमी झाला आणि मी रजोगुणाकडे वळलो. पाय न ठेवावा आडमार्ग म्हणजे ज्या ज्या वेळेला, ज्या ज्या प्रसंगातून, मग अशा वेळेला मी वागायचं कसं, वारकरी वागतो कसा, वारकरी हा अतिशय फ्लेक्झिबल आहे. वारकरी हा अतिशय कुठलीही अपेक्षा नाही. जर आज पाणी नसेल तर तो शांतपणानं पाणी हुडकेल, जवळच्या घरामध्ये जाईल, घरामध्ये म्हणेल माऊली पाणी आहे का, मला आंघोळ करायची आहे, आणि त्या घरामध्ये सुद्धा जसं काही पाणी असेल ते पाणी घेईल, आंघोळ करेल आणि तो परत आपल्या वारीमध्ये येईल. याच्यामध्ये कुठेही वादावाद नाही, याच्यामध्ये कुठेही अपेक्षा भंग नाही, कुठेही एक्सपेक्टेशन नाही. मला जसं मिळेल तसं वागण्याची त्याची अवस्था आहे, त्याचा माइंडसेट आहे. आणि म्हणूनच तो कधीही पाय न ठेवावा आडमार्गी हे त्यानं अवलंबलेलं आहे, त्यानं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. म्हणून महाराजांचे जे अभंग वाटतात सोपे, म्हणायला अतिशय सोपे आहेत, परंतु हे आचरण करायला अतिशय अवघड आहे जर आम्ही समजून घेतलं तर. आणि समजून घेणं आणि त्या पद्धतीने वागणं, कारण का की या पद्धतीने वागणं हे अतिशय अवघड आहे. बरं, आम्ही आता आंघोळ केली, आम्ही आता वारेतून चालायला लागलो, आणि वारेतून चालायला लागलेलं असताना ऑटोमॅटिकली आम्हाला असं लक्षात आलं की अरे वारी आपली मार्गाला लागलेली आहे आणि आता इथून पुढची एक 10 किलोमीटर मला चालायचं आहे आणि आता मला काहीही वाटेत मिळणार नाही. त्यामुळे तेवढ्यात जो चहाचा जो मला दिसतो, चहाचा गाडा असेल किंवा सध्याच्या काळामध्ये जे आजकाल अमृततुल्य चाय अशा पद्धतीचे अनेक जी ठिकाणं निघालेली आहेत, ते ठिकाण मी पाहतो आणि ते पाहिल्याबरोबर माझ्या डोक्यामध्ये विचार येतो की अरे आता इथून पुढची 10 किलोमीटर मला चालायचे आहेत, तर पहिल्यांदा आपण काय करू, छान पावसाळी हवा आहे, मस्तपैकी चहा पिऊ आणि मग काय करू, मग आपण वारीला लागू, मग आपण चालायला लागू. पाय न ठेवावा आडमार्गी. ज्या ज्या वेळेला चहा पिणं हा प्रॉब्लेम नाही, चहाची आसक्ती असणं हा प्रॉब्लेम आहे, चहाचं मोह येणं हा प्रॉब्लेम आहे, चहाशिवाय मी न चालणं हा प्रॉब्लेम. म्हणजे जाता जाता मला जर चहा दिसला, मी चहा घेतला तर काहीही प्रॉब्लेम नाही, पण आता मला चहा पिल्याशिवाय पुढे जाववतच नाही आणि मी आता थांबतो, चहा पितो मस्तपैकी, त्याची मी मजा घेतो आणि मग मी वारीमध्ये ऍड होतो. हे जे आमचं जे बिहेवियर आहे, हे जे आमचं मनाचं कंट्रोल केलेलं वागणं आहे, यालाच महाराज म्हणतात पाय न ठेवावा आडमार्गी. किंवा फॉर एक्झाम्पल, जाता जाता अनेक छान शेतं दिसतात, हिरवीगार शेतं असतात, आमचा मोह लगेच अडवा येतो, आम्ही म्हणतो की चला जरा फोटो काढूया. लगेच मी शेतामध्ये जातो, शेतामध्ये गेल्यानंतर माझा मी सेल्फी काढतो किंवा बाकीच्या अनेक वारकऱ्यांबरोबर फोटो काढतो, सेल्फी काढतो, शेतांचे फोटो काढतो, डोंगरांचे छान फोटो काढतो आणि तिथे थांबत नाही, लगेच मी माझ्या फेसबुकवर, माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर
मी पोस्ट करतो आणि लिहितो की मी वारी यावर्षी करतो आहे, पाय न ठेवावा आडमार. पण मग याच्यातून काय झालं? याच्यातून एवढं एकच होतं की ज्या वेळेला मी पोस्ट केलेले आहेत सकाळी 8 वाजता फोटो आणि व्हिडिओ, इथपर्यंत थांबतं का? तर इथपर्यंत थांबत नाही. लगेच अर्ध्या तासांनी अधिक 10 मिनिटांनी किती मला लाईक्स आले, किती जणांनी व्हिडिओ बघितला, किती जण म्हणायला लागले की अरे वा, तू वारीत चाललायस, मग मला सुद्धा वारीत यावंसं वाटतंय रे, मग मी पुढच्या वर्षी तुझ्याबरोबर वारीतील माझी जागा पक्की ठेव. म्हणजे मी लगेच त्या मित्राचं विचार करायला लागतो. म्हणजे थोडक्यात काय सांगायचा मुद्दा मी वाढवत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आमच्या मनाचं डिस्ट्रॅक्शन होतं, आमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात, आमच्या मनाचा जो फोकस किंवा जो भाव आहे, जो कॉन्सन्ट्रेशन आहे, जे नामस्मरण आहे, जे पांडुरंगाची आठवण आहे, पांडुरंगाबद्दल असलेलं अनुसंधान आहे, ते कमी झालं. याचाच अर्थ असा झाला की आमचा पाय आडमार्गी गेलेला आहे, पाय न ठेवावा आडमार्गी. आणि म्हणून समर्थ सुद्धा, साधक होणं हे फार अवघड आहे. समर्थ सुद्धा म्हणतात की अखंड सावधान, की साधकांनी अतिशय सावधानतेने मी बरोबर वारीमध्ये कसा चाललेलो आहे, किंवा मी माझ्या परमार्थामध्ये अहर्निशी सदा परमार्थ करावा या मार्गामध्ये माझ्या हायवेवर जाताना ऍक्च्युली जर बघितलं तर आम्हाला अजिबात इकडे तिकडे बघायचं काहीही कारण नाही. याचं कारण आम्हाला पुढे मार्ग दिसत असतो आणि तो मार्ग असतो, तो डेस्टिनेशनचा मार्ग असतो. आमचा मार्ग डेस्टिनेशनचा मार्ग म्हणजेच आमच्या पांडुरंगाचा मार्ग आहे असं महाराज म्हणतात. आणि जर पांडुरंगाचा मार्ग न धरता मी जर बाकी दुसरीकडे गेलो, दुसरा जर माझा कॉन्सन्ट्रेशन झालं, तर याचाच अर्थ असा झाला की मी हायवेवरून एक्झिट घेतली. आणि एक्झिट घेतल्यानंतर काय होतं, तर माझा स्पीड कमी होतो. कारण जोपर्यंत मी हायवेवर आहे तोपर्यंत माझा स्पीड व्यवस्थित असतो, 80 किलोमीटर्स पर आवर असेल किंवा 100 किलोमीटर्स पर आवर असेल. पण ज्या वेळेला मी एक्झिट घेतो त्यावेळेला रस्ता लहान होतो, आणि रस्ता लहान झाल्यामुळे ऑटोमॅटिकली माझा स्पीड कमी होतो आणि तो 30, 40, 50 किलोमीटर्स पर आवर होतो. म्हणजे साधकांनी लक्षात काय ठेवायचं आहे की जर मी एक्झिट घेतली, मी जर आडमार्गाला गेलो, तर काय होतो, 2 तोटे होतात. एक तोटा म्हणजे काय, तर परमार्थ म्हणजे माझी प्रगती ही कमी होते, हळूहळू होते. मग परमार्थामध्ये प्रगती हळूहळू होणे, कमी होणे म्हणजे काय होतं, तर याचाच अर्थ असा झाला की माझं सत्वगुण जेवढ्या पद्धतीने, ज्या पद्धतीने वाढायला पाहिजे, ज्या पद्धतीने माझं मन शांत व्हायला पाहिजे, जेवढ्या जास्त पद्धतीने माझं मन हे सत्वगुण प्रधान व्हायला पाहिजे, जेवढ्या जास्त पद्धतीने माझं मन हे आनंदी व्हायला पाहिजे, ते होत नाही. आणि हे साधकाला ऑटोमॅटिकली स्वतःच सुद्धा कळतं की अरे, मी चाललो तो खरं हायवेवरून, मी चाललो तो खरं वारीतून, मी चाललो तो खरं महाराजांनी सांगितलेलं आहे अहर्निश सदा परमार्थ करावा या वाक्यानी, आणि मी त्या पद्धतीने काही किलोमीटर चाललेलो सुद्धा आहे आणि त्याचा मी अनुभव घेतलेला आहे. त्याचा अनुभव घेणं याचाच अर्थ झाला की माझ्यामध्ये सत्वगुण वाढलेला आहे, आणि सत्वगुण वाढल्यामुळे माझ्या मनामध्ये आनंद, शांतता निर्माण झालेली आहे. हे माझं मलाच कळतं. परंतु काय होतं मला माहिती नाही की वर्षानुवर्ष असलेल्या सवयी की आम्ही मोहामध्ये पडतो, आम्हाला डिस्ट्रॅक्शन होतं, विषयांचं डिस्ट्रॅक्शन होतं, आणि विषयांचं आकर्षण असल्यामुळे आम्ही तिकडे डिस्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय जर होत असेल तर माझा स्पीड कमी होतो. स्पीड कमी झाल्यामुळे माझं मन हे कलुषित होतं, त्याच्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण येतो, आणि माझ्या मनामध्ये शांतता, आनंद, प्रसन्नता कमी कमी होती. हा एवढाच बेसिकली फरक आहे, बाकी काहीही फरक नाही. म्हणजे थोडक्यात पंढरपूरला जर मी साधारण वारीमधून जर नॉर्मल पद्धतीने गेलो तर आषाढी एकादशी पर्यंत मी पंढरपूरला पोहोचेन. याचाच अर्थ असा झाला की अहर्निशे सदा परमार्थ करावे.
पण मी चुकून असं म्हणलं की वारीला मी सोडतो आणि त्यामध्ये मी थोडंसं इकडे तिकडे फिरतो, जरा थोडंसं आजूबाजूचा परिसर बघतो, किती छान वातावरण आहे बघतो, आणि मग उद्या 1 दिवसानंतर मी परत वारी जॉईन करतो, चालू करतो. म्हणजेच काय झालं, तर मी वारीला आषाढी एकादशीला पोहोचू शकणार नाही. मी माझ्या डेस्टिनेशनला वेळेमध्ये पोहोचणार नाही. काय होईल, तर मला वेळ लागेल, आणि नुसता वेळ लागणार नाही, तर माझ्या मनामध्ये जर अजून जास्त राग, द्वेष, मद, मोह, मत्सर जर आले मी आडमार्गाला गेल्यानंतर, तर पुन्हा मला म्हणजे थोडक्यात 2 पावलं मी पुढे गेलो आणि 1 पाऊल पाठीमागे आलो. आणि म्हणून इथे महाराज म्हणतात की अहर्निश सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गी. पर आता आम्ही साधी माणसं आहोत. आधी आम्हाला प्रपंच करताना सुद्धा खूप प्रॉब्लेम येतो. प्रपंचामध्ये कर्तव्य करताना आम्हाला खूप प्रॉब्लेम येतो. आता आम्ही परमार्थ करायला लागलेलो आहे, आणि परमार्थामध्ये आम्हाला कोणीतरी सांगितलेलं आहे की या हे करा, एवढंच आम्हाला माहिती आहे, कारण अजून आम्ही याचा विचार केलेला नाही. परमार्थ अहर्निशी करावा ह्याचं समजून घेतलेलं नाही. आणि म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला वारकरी, मी सीझन वारकरी नाही असं म्हणतो, कारण वारीमध्ये सर्व प्रकारची माणसं येतात, हौसे गौसे नवसे. आणि जर मी सुरुवातीला वारीमध्ये आलो असेल, किंवा मी परमार्थ सुरुवातीला आता नुकताच चालू केला असेल, तर मी आडमार्गी जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि हे ज्या वेळेला जर झालं, तर इथे महाराज म्हणतात आडमार्गी कोणी नरजे जातील. म्हणजे जर आम्ही गेलोच, आणि प्रत्येक जण आम्ही जातो, कारण परमार्थामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जर आम्ही डिटर्मिनेशन आमचं कमी असेल, आमचं कन्व्हिक्शन जर कमी असेल, आमचं जर डिस्ट्रॅक्शन जर जास्त असेल, आमच्यामध्ये तमोगुण आणि रजोगुण जर जास्त असेल, म्हणजेच सत्वगुण जर कमी असेल, तर आम्ही त्या महामार्गातून, त्या वारीमधून आम्ही बाजूला होतो, म्हणजेच आडमार्गाला जातो. आता मग जर आम्ही आडमार्ग गेलो, तर आम्हाला बाहेर कोण काढणार? आम्हाला सांगणार कोण की अरे, आम्हाला आता थोडक्यात प्रत्येक वेळेला आम्हाला एक मार्गदर्शक लागतो. प्रत्येक वेळेला आम्हाला कोणीतरी गाईड लागतो. जसं गुगल मॅप आहे, गुगल मॅप आम्हाला सांगतो की लगेच अरे, यू आर टेकन द रॉंग एक्झिट, यू हॅव टू टेक द यू टर्न अँड अगेन यू जॉईन टू द मेन हायवे. तसं जिथं आम्हाला गुगल मॅप आहे, गुगल गुरु आम्ही त्याला म्हणतो, तसं आम्हाला या परमार्थामध्ये कोण सांगतं, कोण आम्हाला मदत करतं, कोण आमचा मार्गदर्शक आहे, तिथं महाराज म्हणतात त्यातून काढील तोची ज्ञान. म्हणजे जर आम्ही आडमार्गाला लागलो, तर आम्हाला कोण त्याच्यातून वाचवेल, किंवा कोण आम्हाला मार्ग दाखवेल, आणि ती प्रोसेस काय, हा पुढचा प्रश्न आहे. म्हणजे आधी सुरुवातीला काय सांगितलं की परमार्थ अहर्निशी करावा म्हणून सांगितलं. परमार्थ करणं म्हणजे काय, तर सत्वगुण वाढवणं म्हणून सांगितलं. परमार्थ करणं म्हणजे फक्त काही तासच नाही, तर 24/7 म्हणजे स्पिरिच्युअल वे ऑफ लाईफ. म्हणजेच थोडक्यात परमार्थानं वागणं, म्हणजेच माझ्या आयुष्याची पूर्णपणे लाईफस्टाईल बदलणं, यालाच परमार्थ अहर्निशी करावा म्हणून सांगितलं. आणि अहर्निशी परमार्थ करणं म्हणजे सत्वगुणांनी वागणं म्हणून सांगितलं. आणि आता सत्वगुणांनी वागताना जर मी प्रोसेसमध्ये, त्या मार्गामध्ये जर बाहेर गेलो, तर मी आडमार्गाला गेलो, तर मला आता परत कोण मार्गावर आणेल? तर इथे महाराज म्हणतात ते जे काम आहे, तो कोण सोम्या गोम्या नाही, तो आहे ज्ञानी. मग आता तोच ज्ञानी का, आणि तोच आम्हाला मार्गदर्शक का, हा पुढचा प्रश्न आहे. तर इथे महाराज म्हणतात की तोची ज्ञानी खरा, तारी दुजी असते. की ज्ञानी कोण? इथं ज्ञानी अतिशय सिंपल भाषेमध्ये महाराज सांगतात की जो जो कोणी ज्ञानी आहे, तो कोण खरा कोण आहे आणि खोटा कोण आहे. बघा, म्हणजे मी कुणाला मार्गदर्शक म्हणून निवडावं, मी कुणाला सद्गुरू म्हणून निवडावं, मी कुणाला बेसिकली जावं कुणाकडे आणि विचारावं की माझं चुकलंय काय, किंवा माझं चुकतंय कुठे, किंवा मी या आडमार्गाला गेलो आहे का, आणि गेलो असेल तर मी परत हायवेला कसा येईन, तो कोण आहे, तो ज्ञानी म्हणून सांगितलं. मग ज्ञानी कोण, तर तोची ज्ञानी खरा, तारी तुझी असी.
म्हणजे थोडक्यात दोन गोष्टी इथं महाराजांनी इम्प्लिसिट सांगितल्या की फर्स्ट की तो स्वतः ज्ञानी आहे आणि तो ज्ञानी का आहे तर तो दुसऱ्याला मदत करतो, तो दुसऱ्याला तारतो, त्यालाच ज्ञानी म्हटलेला आहे. आता प्रश्न पुढचा की तो जर दुसऱ्याला तारतो तर मग तो जर ज्ञानी असा असेल तर पहिल्यांदा इम्प्लिसिट इथं महाराज सांगतात की तो स्वतः या मार्गातून गेला असला पाहिजे. त्या त्या माणसाला म्हणजे त्या ज्ञानी माणसाला तो मार्ग, तो वारीचा मार्ग पूर्णपणे माहिती असला पाहिजे. म्हणजे तो सीझन्ड वारकरी असला पाहिजे. तो तुमच्या आमच्यासारखा सोम्या गोम्या किंवा हौसे गौसे नवशे अशा पद्धतीचा वारकरी असता कामा नये. नुसते कपडे घातले, टिळा लावला की मी वारकरी होत नाही. कन्सिस्टन्सी इज द की. मी वर्षानुवर्ष ज्यावेळेला वारीमध्ये येतो आणि त्या पद्धतीने मी वारी करतो त्याच वेळेला मी खरा वारकरी होतो. आणि म्हणून ज्या वेळेला जो सीझन वारकरी आहे तोच खरा ज्ञानी आहे. म्हणजे ज्ञानी का आहे तो तर स्वतः त्यांनी त्या वारीतून मार्गक्रमण केलेला आहे. तो स्वतः अनेक वेळेला आडमार्गाला गेलेला आहे आणि त्याला सुद्धा कुणीतरी मदत करून तो परत एकदा या महामार्गाला वारीच्या मार्गाला लागलेला आहे. म्हणून जो या मार्गातून गेलेला आहे, ज्यानं स्वतः अनुभव घेतलेला आहे, ज्याला वारीचा एक्सपिरियन्स आहे तोच ज्ञानी आहे. कारण तोच ज्ञानी माणूस दुसऱ्याला मदत करून तो त्याच्यातून त्याला महामार्गाला परत आणू शकतो. म्हणजे दोन गोष्टी झाल्या की ज्ञानी हा बोलणारा नाही. ज्ञानीला फक्त माहिती नाही हा मार्ग कसा आहे असं सांगत नाही. बघा आपलं गुगल मॅप काय करतं तर गुगल मॅप फक्त आम्हाला सांगतं की तू असा असा चुकलेला आहेस आणि तू आता हा मार्ग घेतलास तर तू 5 मिनिटं आधी पोहोचशील, दुसरा मार्ग घेतलास तर तू 10 मिनिटं उशिरा पोहोचशील. पण गुगल मॅप आम्हाला कधीही हात धरून त्या मार्गातून परत आपल्याला मेन हायवेला आणत नाही. फक्त गुगल मॅप सांगतं. सो इट इज अ वन वे प्रोसेस. आणि म्हणून गुगल मॅप हा ज्ञानी नाही. गुगल मध्ये इन्फॉर्मेशन आहे. देर इज लॉट ऑफ डिफरन्स बिटवीन द टू. मला माहिती आहे, मला इन्फॉर्मेशन आहे, याचा अर्थ मी ज्ञानी होत नाही. म्हणजे एखाद्याने खूप वाचलेला आहे, खूप वारीचा अभ्यास केलेला आहे की अरे वारी आता कुठल्या दिवशी कुठे असते, आता ती काय असते, आता ती आज आता दिवे घाटात आहे का, ती आता कुठे लोणंदला कधी पोहोचणार आहे का, तिचा मार्ग कसा आहे, हे त्याला नुसतं फक्त थेरॉटिकल नॉलेज नाही. त्यांनी चॅट जीपीटीला विचारून फक्त इन्फॉर्मेशन घेतलेली नाही तर त्यांनी स्वतः ते आचरण केलेलं आहे. त्यांनी स्वतः वारी केलेली आहे आणि ती वारी नुसती केलेली नाही तर त्याच्यामध्ये स्किल म्हणजे पारंगत झालेलं आहे. त्यालाच ज्ञानी म्हणतात. म्हणून आता प्रश्न असा आहे की आता हा असा ज्ञानी कोण आणि कसा ओळखायचा. कारण आम्ही सुद्धा ज्यावेळेला पाहतो जर आपला स्वतःचा जर अनुभव घेतला आता सध्याच्या काळामध्ये गुगल मॅप आहेत म्हणून ठीक आहे. परंतु जर आम्ही 10 वर्षापूर्वीची जर गोष्ट घेतली आणि आम्ही एका मार्गावरून चाललेलो असू आणि चुकून आमचा मार्ग चुकला आणि आम्ही एक्झिट घेतली आणि आम्ही आडमार्गाला पोहोचलो आणि आडमार्गाला पोहोचल्यानंतर आम्ही काय करतो, एका माणसाला विचारतो की अरे हायवे कुठे आहे आणि हायवेला कसं जायचं आहे. त्याला विचारल्यानंतर आम्ही लगेच त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, अजून एक विचारतो आणि त्या 2 माणसांनी सुद्धा सगळं तेच सांगितलं तरच आम्ही त्या मार्गाला जातो आणि मग आम्हाला तो हायवे मिळतो. म्हणजे आमच्या मनामध्ये सुद्धा एक पूर्णपणे गोष्ट ठसलेली आहे की दिसणारा प्रत्येक माणूस हा ज्ञानी असेलच असं सांगता येत नाही. त्याला इन्फॉर्मेशन असेल पण ती इन्फॉर्मेशन खरी असेलच असं सांगता येत नाही. त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही आणि म्हणून विश्वास ठेवायचा असेल तर आम्ही काय करतो, 2 माणसांना 3 माणसांना आम्ही त्याला मराठीमध्ये शब्द वापरतो खुंटा बळकट करणे किंवा
आता सध्याच्या काळामध्ये सेकंड ओपिनियन घेणे. ज्या वेळेला मी सेकंड ओपिनियन घेतो आणि ते दोन्हीही ओपिनियन ज्यावेळेला मिळतात त्याच वेळेला मला लक्षात येतं की आता हे बरोबर आहे आणि मग मी ते पोस्ट करतो, मी ती कृती करतो. म्हणजेच थोडक्यात आमच्याच डोक्यामध्ये, ब्रेनमध्ये अशा पद्धतीने आम्ही अल्गोरिथम रन करतो आणि आम्ही डिसिजन घेतो. इथं महाराज तेच म्हणतायत की ज्ञानी माणूस सहजासहजी ओळखता येणार नाही. म्हणून तो ज्ञानी आहे का नाही याची खात्री करण्याचं काम हे जसं आमचं आहे. म्हणजे जसं आम्ही ज्याला आडमार्ग घेतल्यानंतर विचारताना की मेन रोड कुठे आहे त्याची आम्ही खात्री करून घेतो. कोण जो चुकलेला आहे तो त्यांनीच खात्री करून घ्यायची आहे की आम्हाला भेटलेला ज्ञानी आहे का नाही. आणि ते करण्यासाठी आम्हाला नक्की माहिती पाहिजे की मला कुठे जायचं आहे आणि मी कसा चुकलेलो आहे. म्हणून या दोन गोष्टी तरी त्या साधकाला, ज्याला या परमार्थ पथावर जायचं आहे, चालायचं आहे, त्याला किमान माहिती पाहिजे. दॅट इज द बेसिक प्री रिक्विजिट. कशावरून? आता बघा, आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की स्वामी विवेकानंद ज्यावेळेला नरेंद्र होते त्यावेळेला ते सगळ्यांना विचारत होते. म्हणजे आपण आता याच अनुषंगाने जर बघितलं तर ते सुद्धा आडमार्गाला गेलेले होते आणि आता त्यांना हायवेला यायचं होतं आणि हायवेला येत असताना ते प्रत्येकाला जाऊन विचारत होते आणि म्हणत होते की मला काय पाहिजे. प्रत्येकाला हाच क्वेश्चन ते विचारत होते की अहो तुम्ही देव पाहिलेला आहे का, आणि तो देव पाहिला जर तुम्ही असेल तर तुम्ही तो मला दाखवू शकाल का. वाटतात हे अतिशय सिंपल प्रश्न, पण याच्यामध्ये त्या साधकाची क्लॅरिटी लक्षात येते की मी आडमार्गाला चुकलेलो आहे हे त्याला माहिती आहे आणि बरोबर मला कुठे जायचं आहे हेही त्याला माहिती आहे. आणि त्यामुळे तो अशा पद्धतीने प्रश्न विचारतो की बरोबर तो त्याला कळतं की अरे हा ज्ञानी आहे. आणि बोलण्यावरून त्याला उत्तर सुद्धा रामकृष्ण परमहंसांनी, की जे त्यांचे नंतर गुरु झाले, त्यांनी सांगितलं की अरे तू आणि मी जितक्या जवळ आहे, इतक्या जवळ आम्ही बोलतो आहे, तितक्या जवळून मी त्या देवाला, त्या भगवंताला पाहिलेला आहे आणि नवे नवे मी तुला तो भगवंत, ती काली माता दाखवू शकतो. आणि जो कॉन्फिडन्स आहे, हा जो कॉन्फिडन्स आहे हा नुसता बोलण्यातून आलेला नाही, तर स्वतः त्या मार्गातून गेल्यामुळे, स्वतः एक्सपिरियन्स केल्यामुळे, स्वतः आलेला अनुभव असल्यामुळे ते असं म्हणू शकतात तोच खरा ज्ञानी आहे. म्हणून ज्ञानी माणसाची डेफिनेशन इथं क्लिअर केली की मी कुणाला प्रश्न विचारावेत, मी कुणाला डाऊट्स विचारावेत, मी कुणाकडे जावं आणि मी कसं त्याला ओळखावं की हा ज्ञानी आहे का नाही, याची रिस्पॉन्सिबिलिटी ही जो चुकलेला आहे, जो शिष्य आहे, जो या मार्गावर चालू इच्छितो त्याचीच आहे. आणि म्हणून इथे महाराज स्पष्टपणाने सांगतात की तोची ज्ञानी खरा तारी तुझी असी. जो दुसऱ्याला तारतो, जो दुसऱ्याला आडमार्गाला गेलेल्या असलेल्या तरी सुद्धा तो मेन मार्गावर घेऊन येतो, तोच खरा ज्ञानी आहे. आता तोच खरा ज्ञानी असेल तर मी त्याला अप्रोच कसं व्हावं. लगेच पुढचा प्रश्न, पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतात की वेळोवेळा त्यासी शरण जावे. आता बघा, हे चरण हे अंडरलाईन करून ठेवा. इथेच आम्ही प्रॉब्लेम करतो. कारण का की आमच्यामध्ये एवढा मोठा अहंकार असतो की एक वेळ मी चुकलोय हेही मला माहिती नसतं. दुसरी गोष्ट, मी चुकेन असंही मला वाटत नसतं. तिसरी गोष्ट, मी चुकलेलो आहे हे जरी मला कळलं तरी सुद्धा पुढच्या माणसावर जो सांगतोय त्याच्यावर विश्वास लगेच बसत नाही. जरी मी सेकंड ओपिनियन घेतलं तरी सुद्धा माझ्या मनामध्ये एक अनसर्टन्टी असते, डाऊट्स असतो की ते आहे, बरोबर आहे का नाही. आणि म्हणून इथे स्पष्टपणाने सांगतात
की वेळोवेळा त्यासी शरण जावे. म्हणजे त्याच्याकडून जर आम्हाला जर माहिती पाहिजे असेल, त्याच्याकडून आम्हाला त्या आडमार्गापासून हायवेवर यायचं असेल, त्याच्याकडून आम्हाला जर अशा पद्धतीचं जर कुठली साधना मी करतो आहे आणि त्या साधनेमध्ये काय प्रॉब्लेम आहे, जर मी नामस्मरण करत असेल आणि नामस्मरणामध्ये मला हे प्रॉब्लेम्स आहेत, या शंका आहेत, कसं नामस्मरण करावं याच्याबद्दल शंका आहे, कधी नामस्मरण करावं याच्याबद्दल शंका आहे, नामस्मरण कुठं करावं, कसं पद्धतीने बसून करावं का उभं राहून करावं का चालताना आणि सर्व कामं करताना करावं, नक्की काय करावं याच्याबद्दल शंका आहेत. अशा पद्धतीच्या अनेक प्रोसेस बद्दल शंका आहेत. प्रोसेस केल्यानंतर ती प्रोसेस करेक्ट आहे का चुकीची आहे याच्याबद्दल शंका आहेत. आणि ती प्रोसेस म्हणजेच नामस्मरण केल्यानंतर नक्की काय होणार आहे, कुठे होणार आहे, माझ्यामध्ये बदल होणार आहे का, आणि बदल होत असेल तर तो कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे, किती दिवस लागतील, असे जर ज्यावेळेला मला प्रश्न असतील तर मी ज्ञानी माणसाकडे जाणंच अपेक्षित आहे. आणि मग मी ज्ञानी माणसाकडं, समजा मी त्याला फाइंड आउट केला की हा ज्ञानी माणूस आहे, हा त्या मार्गामधून गेलेला आहे, हा स्वतः त्याला एक्सपिरियन्स आहे, त्याला अनुभव आहे, असं ज्यावेळेला मी खात्री करून घेतो त्यावेळेला मी त्याला अप्रोच कसं व्हावं, अतिशय महत्वाचा मुद्दा शास्त्रामधला की वेळोवेळा त्यासी शरण जावे. आता हा का महत्वाचा प्रश्न आहे? जर मी त्याला डायरेक्ट गेलो आणि त्याला स्पष्ट विचारला की अरे इथं मी चुकलेलो आहे, आडमार्गाला आलेलो आहे, आता मला महामार्ग सांग, तो एखाद्या वेळेस सांगेल सुद्धा. पण त्यांनी जरी सांगितलं तरी तो खरा जरी मार्ग त्यांनी सांगितला तरीही त्याच्यावर विश्वास बसेलच असं नाही. हा माझा प्रॉब्लेम आहे. आणि जर विश्वास बसायचा असेल तर आपल्याला तो माणूस माझ्यासाठी महत्वाचा आहे, म्हणजेच तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणजेच त्याला माझ्यापेक्षा जास्त काहीतरी माहिती आहे, म्हणजेच तो मला मदत करू शकतो, असा ज्यावेळेला मला विश्वास येतो. आणि त्याच्याकडून जर मला माहिती विचारायची असेल, त्याच्याकडून जर मला प्रश्नाचं उत्तर विचारायचं असेल तर गरज कुणाला आहे? गरज मला आहे, त्याला नाही. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. ज्ञानी माणसाला सद्गुरूंना अजिबात गरज नाही. मग गरज कुणाला आहे? गरज शिष्याला आहे. म्हणून शिष्यानी गुरूंकडे जायचं असतं, गुरु शिष्याकडे येत नाही. मी आडमार्ग चुकल्यानंतर मी इकडे तिकडे फिरत असतो आणि कोण दिसतंय का पाहतो. जो माणूस दिसतो, जो ऑलरेडी मार्गावर आहे, ज्याला माहितीये की मी मार्गामध्ये व्यवस्थित चाललेलो आहे, तो कधीही गडबडून जात नाही, तो त्याच्या मार्गावर शांतपणानं चाललेला असतो. कुणामध्ये अनसर्टन्टी आहे? जो चुकलाय त्याच्यामध्ये अनसर्टन्टी आहे, जो चुकलाय त्याच्यामध्ये इन्सिक्युरिटी आहे, जो चुकलाय त्याच्यामध्ये एन्झायटी आहे. आणि म्हणून मला जर माहिती पाहिजे असेल, मला जर प्रश्नाचं उत्तर हवं असेल, माझा जर डाऊट क्लिअर करून घ्यायचा असेल तर वेळोवेळा त्यासी शरण जावे. शरण का जावे? अनादर गोष्ट आपल्यामध्ये आहे की ज्या वेळेला मी शरण जातो त्यावेळेला दोन गोष्टी होतात. मी खाली आणि तो वरती, असं माझ्या मनामध्ये भावना निर्माण होते. आता तो वरती आणि मी खाली याच्यामध्ये भावना निर्माण झाल्यानंतर फायदा काय? तर फायदा एवढाच, सायन्स नुसार सुद्धा एनर्जी फ्लोज किंवा वॉटर फ्लोज फ्रॉम हाय पॉइंट टू लो पॉइंट. वॉटर नेवर फ्लोज फ्रॉम लो पॉइंट टू हाय पॉइंट. कितीही जरी पाण्याला वाटलं की आपण खालून वरती जावं, पाणी कधीही खालून वरती जाऊच शकत नाही. हा जसा नियम आहे, हा जसा सिद्धांत आहे, तसंच जर आम्हाला डाऊट्स क्लिअर करायचे असतील, जर आम्हाला एखाद्याची मदत पाहिजे असेल तर आम्ही अभिमानानं, बरोबरीनं त्याच्याकडे जाऊन प्रश्न विचारून ती माहिती काढण्याचा प्रयत्न कितीही केला तरी आम्हाला तो व्यवस्थित खरं सांगणार नाही. याचं कारण आहे, सांगितलं तरी आमचा त्याच्यावर विश्वास बसणार नाही. आणि म्हणून इथे महाराज म्हणतात की वेळोवेळा त्यासी शरण जावे. नुसतं शरण जावे म्हणलेलं नाही, वेळोवेळा म्हणलेलं आहे. आता वेळोवेळा का? तर ज्या ज्या वेळेला, जसं अहर्निशी
करावा परमार्थ असं म्हणलेलं आहे, तसं त्याला वेळोवेळी शरण जावं असं म्हणलेलं आहे. असं का म्हणलेलं आहे? तर याच कारण असं आहे की आम्हाला त्या सद्गुरूची, आम्हाला त्या ज्ञानी माणसाशी फक्त ट्रान्झॅक्शनल अप्रोच करून फायदा नाही, एखाद्या प्रसंगामध्ये विचारून फायदा नाही की त्यावेळेला उत्तर मिळालं, ठीक आहे आता पुढे जाऊया. आम्हाला ज्ञानी माणसाशी वेळोवेळा मदत लागणार आहे, कारण आम्ही एकदाच आडमार्गाला जाऊ असं नाही. कारण आमच्या मनामध्ये इतके हॅबिच्युअल आम्ही झालेलो आहोत, विषयांबद्दल एवढे आसक्त झालेलो आहोत, आमचा रजोगुण आणि तमोगुण इतका प्रबळ आहे की आम्ही कितीही ठरवलं तरीही सुद्धा आम्ही, जर आम्हाला चालत असताना मस्तपैकी आईस्क्रीमची जर गाडी दिसली वारीमधून जाताना, तर आम्हाला राहवणार नाही, आम्ही लगेच एक्झिट घेऊ आईस्क्रीम खाण्यासाठी. कितीही जरी मी म्हटलं, हे कितीही आम्ही समजून घेतलं तरी सुद्धा विषयांमध्ये असणारी जी आसक्ती आहे, विषयांमध्ये किंवा त्या आईस्क्रीम मध्ये असणारी जी गोडी आहे, ती आमची गोडी कमी न झाल्यामुळे आम्हाला असे अनेक प्रसंग येतात की आम्ही अनेक वेळेला आम्ही आडमार्गाला जाऊ शकतो. आणि ज्या ज्या वेळेला आम्ही आडमार्गाला जातो त्या त्या वेळेला आम्हाला मदत लागते, आणि त्या त्या वेळेला आम्हाला ज्ञानी माणूसच बाहेर काढतो. आणि म्हणूनच त्याला सांगितलेलं आहे की वेळोवेळा त्यासी शरण जावे. किती मानसशास्त्र आहे बघा, किती सायकोलॉजी आहे बघा, की जर कारण शिष्याला माहिती पाहिजे की मला त्याचा किती उपयोग आहे, आणि म्हणून तो माणूस ज्याला मदत लागते, म्हणून आमच्या इथं सुद्धा म्हणलेलं आहे, आता थोडासा डायग्रेशन विनोदाचा भाग आहे की अडला नारायण धरी गाढवाचे पाय, असं म्हणलेलं आहे. पण इथं या अर्थानं घ्यायचं नाही की जर मी इथं या ठिकाणी जर मला जर हे असेल, असा जर ऍटिट्यूड असेल, तर आम्ही कधीही अध्यात्मामध्ये प्रोग्रेस करू शकणार नाही. म्हणून इथे प्रोग्रेस करण्यासाठी आम्हाला त्या ज्ञानी माणसाला, आम्हाला त्या सद्गुरूंना वेळोवेळी शरण जाणं याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. देर इज नो अदर अल्टरनेटिव्ह. कारण का की आम्हाला त्यातून मार्ग काढण्यासाठी जर त्याचं उत्तर पाहिजे असेल, जर त्याची मदत पाहिजे असेल, तर त्याला शरण गेल्याशिवाय पर्यायच नाही, हे शास्त्र सुद्धा सांगतं. म्हणून गीतेमध्ये सुद्धा जोपर्यंत अर्जुन शरण जात नाही, शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम, असं जोपर्यंत भगवंताला म्हणत नाही तोपर्यंत भगवंत अर्जुनाला उपदेश करत नाही. तो बाकीचं इकडचं तिकडचं सांगतो की तू असं कर, तू लढलंच पाहिजेस, तू का लढत नाहीस, तू क्षत्रिय आहेस, इत्यादी इत्यादी सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी सांगतो. तो कधीही आत्मज्ञान सांगत नाही. आणि ज्या पॉइंटला, ज्या घडीला अर्जुन पूर्णपणे शरणागत होतो आणि म्हणतो की आता एकच रिलेशन आहे तुझं आणि माझ्यामध्ये, मी तुझा शिष्य आहे आणि तू माझा सद्गुरू आहेस, ही मेंटल कंडिशन आहे, ही मनाची अवस्था आहे. शरणागती ही दाखवता येत नाही. नुसता साष्टांग नमस्कार फिजिकली करणं याचा अर्थ शरणागती नव्हे. मनानं मी साष्टांग नमस्कार घालणं यालाच शरणागती असं म्हणतात. म्हणजे शरीर आणि मन या दोन्हीनं मी ज्या वेळेला मनातून एक पक्की माझी धारणा होते की अरे हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हा माझ्यापेक्षा एक्सपिरियन्स आहे, हा माणूस मला जर मार्ग दाखवला तर मी आडमार्गातून परत हायवेला येऊ शकेन, असा ज्यावेळेला मला विश्वास वाटतो त्याच वेळेला मी त्याला शरण जातो. तोपर्यंत आमची अध्यात्मामध्ये किंवा कुठेही प्रपंचामध्ये सुद्धा प्रगती होत नाही. याचं कारण असं आहे की आमच्यामध्ये अहंकाराने मी जर असं मनाविषयी ठरवलं की नाही, कितीही जरी वेळ लागला तरी सुद्धा मीच शोधून काढेन, नो मॅटर व्हॉट, आय विल नॉट आस्क एनीबडी. आणि असा जर एखादा जर ऍटिट्यूड असेल की, आणि मग काय होईल, तर त्यालाच त्रास होईल, त्यालाच वेळ लागेल, त्यालाच पेन्स येतील, त्यालाच तो अजून जास्त चुकत जाईल. आणि म्हणून ते सांगितलंय की आम्ही जर आडमार्गाला गेलो तर तोच ज्ञानी काढेल, आणि ज्ञानी जर काढत असेल तर त्याला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. मग तोची ज्ञानी खरा तारी तुझी आसी, वेळोवेळा त्यासी शरण जावे. महाराज म्हणतात
की त्याला शरण जावं. मग पुढे काय, मग तो कसा आहे याचं वर्णन केलंय. ज्ञानी कसा आहे की आपण तरेल नव्हे तो नवल, पुढे उद्धरिल सर्वांची तो. हा ज्ञानी माणूस कसा आहे, तर तो स्वतः नुसता तरंगणार नाही, तर तो काय करेल, सर्वांना तो मदत करेल. बघा आता सध्याचा मोसम हा मान्सूनचा मोसम आहे आणि मान्सूनच्या मोसम मध्ये भरपूर पाऊस पडल्यामुळे नदीला भरपूर पूर आलेला आहे, नदीला भरपूर पाणी आहे. आणि अशा वेळेला जर तुम्ही पाहिलं तर एक 3-4 माणसं अशी असतात की ती अतिशय पट्टीची पोहणारी असतात. ते वरून उडी मारतात पुलावरून आणि ते स्वतः तरंगत जातात, स्वतः पोहत जातात. एवढा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आहे. पण नुसतं तेवढंच नाही की जर चुकून एखादा त्यांना बुडताना दिसला की जो कच्चा आहे, पट्टीचा पोहणारा नाही, आणि जर तो तिथं बुडताना दिसला तर त्याला ते व्यवस्थित बाहेर काढू शकतात. म्हणून जो कोणी वाटेत त्यांना जो पट्टीचा पोहणारा असतो, ज्याला तो बुडताना दिसला दुसरा माणूस, तर त्या माणसाला बाहेर काढण्याचं काम हे पट्टीचे पोहणारे करतात. तिथे एक्झॅक्टली ज्ञानी माणसाचं तेच फंक्शन सांगितलेलं आहे की आता जर म्हणून ते जर आपण पोहण्याचं जर उदाहरण घेतलं तर जो न पोहणारा असतो किंवा जो बुडत असतो त्यांनी ज्ञानी माणसाच्या मिठी मारू नये. कारण का की ते ज्ञानी माणसाला जर ते पोहणाऱ्या पट्टीच्या पोहणाऱ्याला जर त्यानं मिठी मारली तर पट्टीच्या पोहणाऱ्याला सुद्धा त्रास होईल. आणि म्हणून देयर इज प्रोटोकॉल बिटवीन दिस टू की कशा पद्धतीने त्यांनी इंटरॅक्शन केलं पाहिजे, कशा पद्धतीने पट्टीचा पोहणारा आणि बुडत असणारा यांनी इंटरॅक्शन किंवा प्रोसेस केली पाहिजे की जेणेकरून तो बुडणारा नदीकाठी येईल आणि जो पट्टीचा पोहणार आहे तो या बुडणाऱ्या माणसाला शांतपणानं व्यवस्थित नदीच्या काठापर्यंत पोहोचवेल. म्हणून इथे म्हणतात की आपण तरेल नव्हे तो नवल, म्हणजे स्वतः तो तरंगेल, स्वतः त्यातनं बाहेर पडेल. याचं कारण असं आहे की तो एक्सपिरियन्स पोहणारा आहे, तो एक्सपिरियन्स स्विमर आहे. म्हणजेच काय की त्याला परमार्थ म्हणजे काय माहिती आहे, त्याला अहर्निशी परमार्थ त्यानं स्वतः केलेला आहे. त्याला हेही माहिती आहे की इथं परमार्थामध्ये सत्वाचं सामर्थ्य असल्यामुळे तो सत्वगुण प्रधान आहे आणि म्हणूनच तो ज्ञानी आहे. कारण त्यांनी सत्वगुण प्रधान असल्यामुळे त्यांनी देव काय आहे, पांडुरंग काय आहे, तो कुठे आहे, तो कसा आहे, तो कशा पद्धतीने ऑपरेट करतो, हे सगळं त्याला माहिती आहे. आणि त्यामुळे त्याला सगळं इन्फॉर्मेशन नाही तर त्याचे एक्सपिरियन्स असल्यामुळे अनुभव आहे. आणि म्हणून त्याला अनुभवी असल्यामुळे तो सगळ्यांना मदत करतो. तो स्वतः तरत नाही तर तो इतरांना सुद्धा मदत करतो. आणि तो मदत कसा करतो, पुढे उद्धरिल सर्वांची तो. सर्वांना मदत केल्यामुळे तो सर्वांचा उद्धार करतो. आणि हेच ज्ञानी माणसाचं कार्य आहे. ज्ञानी माणसाचं कार्य काय आहे, एकच की ज्ञानी माणूस हा डायरेक्ट परमेश्वराला, पांडुरंगाला रिपोर्टिंग करत असल्यामुळे, म्हणजेच तो या समाजामध्ये वावरत असताना माणसांवर अवलंबून नसल्यामुळे समर्थ त्याला महंत हा शब्द वापरतात की तो असा ज्ञानी माणूस, तो महंत किंवा महात्मा, तो त्यानं स्वतःला असं डेव्हलप करून घेतलेलं आहे की त्याला पूर्णपणे सर्व गोष्टी माहिती आहेत. तो स्वतः या अनुभवातून गेलेला आहे आणि म्हणून तो स्वतः अनुभवात असल्यामुळे इतरांना मदत करू शकतो. ज्याला अनुभव नाही, ज्याला फक्त इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं तर कोरोनाच्या काळामध्ये हे डायलॉग किंवा हा विनोद अतिशय फेमस झालेला होता की कोरोनाच्या काळामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लॅब घेऊ शकत नव्हती माणसं आणि म्हणून काय करत होते तर ते तुम्हाला घरीच सांगत होते की तुम्ही असं असं करा. म्हणजे थोडक्यात काय, स्विमिंग जर शिकायचं असेल तर ते तुम्ही गादीवर स्विमिंग करा, अशा अशा पद्धतीने पाय मारा, अशा अशा पद्धतीने हात मारा. म्हणजे थोडक्यात फक्त थेरॉटिकल करा, एक्सपिरियन्स नाही. ऍक्च्युली पाण्यात न पडता आम्ही पोहायला शिकवतो. म्हणजेच काय झालं की फक्त आम्ही इन्फॉर्मेशन देतो, माहिती भरपूर आहे, इन्फॉर्मेशन भरपूर आहे, बोलायला छान येतं, परंतु ऍक्च्युअली एक्सपेरिमेंट केल्यानंतर, पाण्यात पडल्यानंतर पोहता येत नाही, कारण अनुभव नाही.
आणि म्हणून इथे म्हणतात की हा जो ज्ञानी आहे तो स्वतः अनुभवी आहे आणि अनुभवी असल्यामुळे आपण तरेल नव्हे ते नवल पुढे उद्धरील सर्वांची. तो सगळ्यांची कुळं म्हणजेच तो सर्वांना मदत करतो, कारण त्याला माहिती आहे की कुणाला कोण कसा आहे, कुणाला किती पोहता येतं हे सगळं त्याला माहिती असल्यामुळे कुणाला काय पाहिजे आहे, कशा पद्धतीने मदत केली पाहिजे आहे असं तो पाहतो आणि तो स्वतः उद्धारून गेलेला असल्यामुळे तो इतरांना सुद्धा उद्धार करण्यासाठी मदत करतो. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की शरण गेलिया ते काय होते फळ, तुका म्हणे कुळ उद्धरिले. म्हणून आमच्या जर अहंकाराने, आमच्या जर अडमुठेपणामुळं, आमच्या बेसिकली मिसअंडरस्टँडिंग प्रमाणे जर आम्ही त्याला म्हणलं ज्ञानी माणसाला की अरे तू असंच वागलं पाहिजेस, तू तसंच बोललं पाहिजेस, मला हे असंच सांगितलं पाहिजेस, हे आम्ही करू शकत नाही. याचं कारण असं आहे की आम्ही ज्ञानी माणसाला कधीही म्हणू शकत नाही की तू मला असं सांग, तू मला तसं सांग, कारण मला हे आवडतं, मला हे आवडत नाही, अशा पद्धतीने सांगितलं तर मला राग येतो. असं जर आम्ही जर ज्ञानी माणसाला शिकवायला गेलो तर ज्ञानी माणूस शांत होतो, तो आम्हाला कधीही सांगणार नाही. आणि म्हणून शरण जाणं हे अतिशय चांगली प्रोसेस आहे, ती आमच्या फायद्याची आहे, कारण इथं मला शिकायचं आहे. बघा की ज्याला शिकायचं आहे, जो आडमार्गाला गेलेला आहे, जो शिष्य आहे, ज्याला माहिती आहे की मला काय पाहिजे आहे आणि मला आता ते मिळत नाही आणि मी कशा पद्धतीने मी केलं पाहिजे, हे ज्याला माहिती आहे तोच शरण जातो. आणि म्हणून इथं महाराज स्पष्टपणाने सांगतात की शरण गेली ते काय होते फळ, तुका म्हणे कुळ उद्धरिले. आता हेच एक्झॅक्टली जर आपण जर गीतेमध्ये पाहिलं तर गीता 3 लोकांना सांगितली. कोणाकोणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली, संजयाला सांगितली आणि धृतराष्ट्राला सांगितली. आपल्या आत्ताच मगाशी बोलणं झाल्याप्रमाणे अर्जुन शरण गेला आणि शरण गेल्यामुळे काय झालं तर अर्जुनाचा उद्धार झाला. अर्जुनाचा उद्धार झाला म्हणजे काय झालं तर अर्जुनाची अवस्था अशी झाली की भगवंतानी जे काही त्याला सांगितलं, उपदेश केला, तो डायरेक्टली त्याच्या हृदयाला भिडला. नवे त्याचं अंतःकरण पूर्णपणे चेंज झालं आणि तो उद्धारून गेला. आणि तो म्हणाला की नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तव प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. ही अर्जुनाची अवस्था आहे. यालाच तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे कुळ उद्धरिले. आणि म्हणून अर्जुनाचा उद्धार झाला म्हणजे अर्जुनाच्या सर्व कुळाचा उद्धार झाला. कारण एक ज्ञानी मनुष्य जर कुळामध्ये जन्मला तर तो सर्व कुळाचा उद्धार करतो असं आम्हाला शास्त्र सांगतं. कारण एक ज्ञानी माणूस कुळामध्ये जन्मणं हे वर्षानुवर्ष नव्हे, जन्मानुजन्म चाललेली प्रोसेस आहे. आणि म्हणून आमचे सगळे जे पूर्वज जे आहेत ते आमच्याकडून अशी अपेक्षा करतात की अरे आमचे सर्व आशीर्वाद तुला आहेत, पण तू आमच्या कुळामध्ये तू ज्ञानी म्हणून जन्माला ये, ज्ञानी म्हणून तू अनुभव घे, ज्ञानाचा अनुभव घेऊन तू स्वतःचा उद्धार कर आणि तुझा उद्धार झाल्यानंतर ऑटोमॅटिकली कुळाचा उद्धार कर. म्हणून इथं तुकाराम महाराज एक्झॅक्टली तेच इथे सांगतायत की तुका म्हणे कुळ उद्धरिले. आणि उद्धरणे म्हणजे काय तर सर्व लोक त्या कुळामधले या जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर येतात. याचाच अर्थ झाला की तुका म्हणे कुळ उद्धरिले. आणि म्हणून शरण गेलिया ते काय होते फळ, तुका म्हणे कुळ उद्धरिले. म्हणून आम्हाला जर त्या मोक्ष पाहिजे असेल, आम्हाला सेल्फ रिअलायझेशन व्हायचं असेल, आम्हाला गुणातीत व्हायचं असेल, म्हणजे सत्वगुण पहिल्यांदा रजोगुण आणि तमोगुण कमी करून सत्वगुण वाढवणे आणि नंतर सत्वगुणाचा प्रभाव वाढल्यानंतर तो सत्वगुण सुद्धा सोडून गुणातीत होणे, यालाच कुळ उद्धरले म्हणतात. म्हणजेच काय झालं की मी ज्ञानी होतो म्हणजेच माझा उद्धार होतो, म्हणजेच मी गुणातीत होतो, म्हणजेच गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये सांगितलंय मी स्थितप्रज्ञ होतो. आणि हे सगळ्या गोष्टी कशातून होतात? फक्त एकच की माझा अभिमान जर कमी असेल तर मी शरण जाऊ शकतो. जर माझ्या मनामध्ये अभिमान असेल तर मी कधीही
मनापासून शरण जाऊ शकत नाही दुसऱ्या व्यक्तीला. आणि ज्यावेळेला मी मनापासून शरण जात नाही त्यावेळेला काय होतं तर मी दुसऱ्यांनी सांगितलेलं सगळं तसंच्या तसं घेत नाही. त्यानं जो काही उपदेश केला असेल, तो काही त्यानं सांगितलं असेल, तो काही बोलला असेल, ते सगळंच्या सगळं मी ग्रहण करत नाही. मी फक्त मला पाहिजे तेच ग्रहण करतो. जे नको असेल ते मी टाकून देतो आणि त्यामुळे माझी प्रगती होत नाही. आणि म्हणून शास्त्रानुसार इथे व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये सुद्धा तसंच आहे की जर मी शाळेत असेल तर माझ्या सरांनी किंवा माझ्या शिक्षिकेनी जे जे काही मला सांगितलेलं असेल ते मी तसंच्या तसं ग्रहण करणं, त्याच्यामध्ये माझं डोकं चालवणं नाही. याचाच अर्थ असा झाला की मी त्या माझ्या सरांना मी शरण गेलेलो आहे. म्हणजेच काय झालेलं आहे तर मी नतमस्तक झालेलो आहे. म्हणजेच काय झालेलं आहे तर मी जे काही ते सांगतायत ते तसंच्या तसं इन टोटो ऍक्सेप्ट करतो. मी ते लिसन करतो आणि ते मी माझ्या अंतःकरणामध्ये धारण करतो. आणि अंतःकरणामध्ये धारण केल्यामुळे माझ्या अंतःकरणामध्ये बदल होतो आणि माझा उद्धार होतो. ही प्रोसेस आहे. आणि म्हणून इथं प्रोसेस सांगतात की शरण गेलिया ते काय होते. म्हणून बऱ्याच वेळेला असं विचारलं जातं की अरे मी शरण का जायचं, मग शरण नाही गेलो तर चालेल का, असे जे काही प्रश्न विचारले जातात, अशा ज्या काही शंका आमच्या मनामध्ये येतात, तर इथे तुकाराम महाराज सांगतात की शरण गेलिया ते काय होते फळ, तुका म्हणे कुळ उद्धरिले. मग आता पुढे म्हणतात पुढच्या पदामध्ये की उद्धरिले कुळ आपण तरला, तोची एक झाला त्रैलोक्यात. आता बघा, आता हा जो एक चरण आहे, हा चरण म्हणजे सगळी या संबंध सगळ्या शास्त्राचं सगळं जे फायनल जे त्याचं जे सार आहे त्या एका चरणामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे. की कारण उद्या कुणीही म्हणेल की माझा उद्धार झालेला आहे, मी ज्ञानी आहे, असं कुणी उठून म्हणेल. कारण हे शब्द जो सोपे आहेत आणि शब्द सोपे असल्यामुळे हे जर मी पाठ केलंय अभंग आणि मी लगेच म्हणेन की अरे मी आता ज्ञानी झालेलो आहे, माझा आता कुळाचा उद्धार झालेलो आहे. महाराज म्हणतात की बोलणं वेगळं आणि कृती वेगळी. कृती काय आहे तर उद्धरिले कुळ आपण तरला. अरे कुळाचा उद्धार केला, आपण तरला म्हणजे काय झालं, त्याचं डेफिनेशन काय, उद्धरला कोण म्हणजे कोण मोक्षापर्यंत गेला, की कुणाचं सेल्फ रिलेशन झालं, कोण गुणातीत झाला, कोण स्थितप्रज्ञ झाला, तोची एक झाला त्रैलोक्यात. अजिबात अँबिग्युटी महाराजांनी इथं ठेवलेली नाही की त्रैलोक्यामध्ये, त्रैलोक्य म्हणजे 3 लोक, देवलोक, मनुष्यलोक आणि राक्षस लोक. म्हणजे या तिन्ही लोकांमध्ये तो एक झाला. एक झाला म्हणजे कसं झाला, तो शरीराने तर तो वेगवेगळा आहे, तो एकच झाला. इथं लगेच उत्तर देतात त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले, ऐसे साधियले साधन बरवे. सी आउटकम बेस्ड एज्युकेशन आहे, नुसती प्रोसेस सांगितलेली नाहीये. या महाराजांनी याच्यामध्ये कुठंही तू नामस्मरण कर, तू ध्यान कर, तू इतके अभंग म्हण किंवा इतके अभंग रच किंवा इतके अभंग तू म्हणून दाखव, इतके अभंग पाठ कर, अशा पद्धतीने भक्ती कर, असं अजिबात सांगितलेलं नाही. प्रोसेस अशी सांगितलेलं आहे आणि आउटकम सांगितलेलं आहे. आणि काय झालं, जर तो त्रैलोक्यात जर एक झाला असेल तर द्वैतची निमाले. आणि द्वैत निमाले म्हणजे काय झालं तर मी कोण आहे हे त्याला कळलं. म्हणजे आता मी शरीर नाही त्याला कळलं, मी शरीर नाही, मी मन नाही, मग मी कोण आहे, मी आत्मस्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे, मी ज्ञानस्वरूप आहे, मी चैतन्य स्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे. हे ज्या वेळेला मला कळतं, मग कसं कळेल, द्वैतची निमाले, त्याच्याशी एकरूप झाल्याशिवाय, त्याच्याशी म्हणजेच त्या परमात्म्याशी एकरूप झाल्याशिवाय, म्हणजेच त्या पांडुरंगाशी एकरूप झाल्याशिवाय, म्हणजेच माझा अभिमान सोडल्याशिवाय, म्हणजेच थोडक्यात मी शरण गेल्याशिवाय मी एकरूप होऊ शकत नाही. कारण एकरूपची कन्सेप्ट काय आहे, एकरूप होणं याचाच अर्थ असा झाला की माझा स्वतःचा अभिमान सोडणं. आणि म्हणून 13व्या अध्यायामध्ये, गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये पहिलाच ज्ञानी माणसाचा एक महत्वाचा लक्षण सांगितलेलं आहे, अमानित्वम अदंबित्वम.
म्हणजे तो कसा असला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलाही मान म्हणजेच इगो किंवा अभिमान असता कामा नये. आणि ज्या वेळेला त्याच्यामध्ये अभिमान असतो त्याच्या वेळेला त्याच्यामध्ये द्वैत आहे म्हणजे दोन आहेत. कारण मी जर माझ्याबद्दल जर अभिमान असेल तर मी वेगळा आहे आणि पुढचा माणूस वेगळा आहे हे ऑटोमॅटिकच आलं. मी वेगळा आहे आणि हे सर्व जग माझ्यापासून भिन्न आहे हेही ऑटोमॅटिक आलं. आणि ज्या वेळेला मी असं म्हणतो त्याला मी वेगळा आहे आणि माझ्यापासून हे जग भिन्न आहे, याचाच अर्थ असा झाला की मी वेगळा आहे आणि माझा भगवंत माझ्यापासून वेगळा आहे हेही ऑटोमॅटिक आलं. आणि म्हणूनच त्याच्यामध्ये द्वैत आलं. आणि जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत मला संसार आहे, जोपर्यंत माझ्यामध्ये द्वैत आहे तोपर्यंत माझ्यामध्ये भीती आहे. द्वैतात ही भयम भवती, द्वैतात मध्येच भीती आहे. म्हणून जोपर्यंत मी द्वैतात आहे तोपर्यंत मी मायेमध्ये आहे. आणि जर कुणी म्हणत असेल तर मी उद्धरलो, मला सेल्फ रिअलायझेशन झालं, मी कोण आहे हे कळलं, असं जर एखादा कोण जर म्हणत असेल तर इथे महाराज लगेच त्याची डेफिनेशन सांगतात आणि आम्हाला सावध करतात की अरे तू लगेच त्याचं शहानिशा कर की हा माणूस कसा आहे, खरोखर तो उतरलाय म्हणजे काय झालेला आहे. तोची एक झाला त्रैलोक्यात. आणि मग त्रैलोक्यात एक झाला म्हणजे काय झालं तर त्यानं आपण जसं बघितलं होतं की नदीचं ज्या वेळेला नदी समुद्राला मिळते त्यावेळेला नदीमध्ये डिफरन्सिएशन आहे. ही गंगा नदी आहे, ही कृष्णा नदी आहे, ही नर्मदा आहे. अशामध्ये त्यांची नावं वेगवेगळी आहेत, त्यांची पात्र वेगवेगळी आहेत, त्यांचं पाणी वेगवेगळं आहे. परंतु तीच नदी ज्या वेळेला समुद्राला मिळते त्यावेळेला नदीचं आणि समुद्राचं द्वैत हे निघून जातं. म्हणजे आता तिथं समुद्राचं पाणी आणि नदीचं पाणी याच्यामध्ये भेद नाही, त्याच्यामध्ये भिन्नता नाही, त्याच्यामध्ये द्वैत नाही, म्हणजे दोन्ही एकच झालेलं आहे. आता माझं अभिमान म्हणजेच आता ती गंगा राहिलेली नाही, कृष्णा राहिलेली नाही, नर्मदा राहिलेली नाही. आता तिचं नाव आणि अस्तित्व हे पूर्णपणे गेलेलं आहे. ती त्या समुद्राशी एकरूप झालेली आहे. ऐसे साधी आले साधन बरवे. म्हणून तिथे महाराज म्हणतात की शरण गेल्यानंतर कुळाचा उद्धार होतो. कुळाचा उद्धार झाल्यानंतर काय होतं तर मी तरतो, म्हणजेच मी या त्रैलोक्यामध्ये एकरूप होतो. मी या सृष्टीमध्ये त्या परब्रह्म परमात्म्याशी एकरूप होतो. याचा अर्थ असा झाला की मला माझं स्वतःच अस्तित्व नाही, मला माझा स्वतःचा अभिमान नाही, मी फक्त आहे. अशा पद्धतीचं साधन करणं हीच साधना आहे. पण मग ही साधना आहे, बरोबर आहे. ऐसे साधियले साधन बरवे, हे अतिशय साधन त्यांनी सांगितले आणि हेच साधन साध्य करण्यासाठी महाराजांनी आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे. म्हणून कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप सांगितलं की मी आता आडमार्गाला गेलेलो आहे. आडमार्गाला गेल्यानंतर बाहेर कोण काढणार आहे, ज्ञानी माणूस बाहेर काढणार आहे. मी ज्ञानी माणसाला कसं ओळखायचं तेही सांगितलेलं आहे. ज्ञानी माणूस ओळखल्यानंतर आता तो खरोखरच ज्ञानी आहे म्हणल्यानंतर मी त्याला शरण गेलं पाहिजे. मग मी त्याला शरण गेल्यानंतर तो काय करेल, मला उपदेश करेल किंवा कशा पद्धतीने मी साधना करू, कशा पद्धतीने माझ्या साधनेमध्ये प्रॉब्लेम आहे, कशा पद्धतीने मी नामस्मरण केलं पाहिजे, कशा पद्धतीने मी मेडिटेशन केलं पाहिजे, का मी नामस्मरण करू का मेडिटेशन करू, माझा स्वभाव कोणता आहे, का मी कर्मयोग करू का मी भक्तियोग करू का मी योग करू, म्हणजे पतंजली योग असं सूत्र ह्या पद्धतीने मी जाऊ का मी ज्ञानानं विचारानं जाऊ, हे मला कोण सांगेल, हा ज्ञानी सांगेल. आणि ज्ञानी सांगितल्यानंतर काय करेल तर मी त्याचं ऐकलं, मी त्याला शरण गेलो आणि त्यामुळं मी माझा स्वतःचा उद्धार करून घेतला नाही तर कुळाचा उद्धार केला. म्हणजेच काय झालं तर मी त्रैलोक्यामध्ये एक झालो, शरीराने मी एक झालो नाही. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात दुसऱ्या अभंगामध्ये, तुका आकाशा एवढा, याचाच अर्थ असा झाला की तुका हा आता शरीराने राहिलेला नाही. शरीरात जरी तो लिमिटेड दिसत असला तरी तो शरीर सोडून, मन सोडून जे काही आहे ते म्हणजेच आत्मरूपानं तो त्रैलोक्यामध्ये एक झालेला आहे. आत्मरूपानं द्वैत निमालेलं आहे. हे ज्या वेळेला होतं त्याच वेळेला तो साधक म्हणतो की मी तरलो, मी या भवसागरातून तरून गेलो
आणि हेच साध्य आहे. म्हणजे आम्हाला साधन आणि साध्य ह्याच्यातला फरक कळला की आम्हाला लगेच लक्षात येतं की आता मला काय केलं पाहिजे. पण मग काय केलं पाहिजे तर लगेच सांगतात की बरवे साधन सुख शांती मन. मग आता ओळखायचं कसं की हा द्वैत निमाले, कारण हे नुसते शब्द नाहीत. आता मी जर समजा म्हणलं की अरे आता माझा उद्धार झालेला आहे आणि मी आता त्रैलोक्यामध्ये एकच झालेलो आहे, मी चैतन्य स्वरूप आहे, मला शब्दानं कळलं मी चैतन्य स्वरूप आहे, मी तोंडाने सुद्धा म्हणतो की मी ब्रह्मस्वरूप आहे, मी तुकाराम महाराजांनी म्हणले म्हणून मी सुद्धा म्हणतो की तुका आकाशा एवढा. असं जरी मी शब्दाने म्हणलं तरी सुद्धा मी तो होत नाही. याचं कारण असं आहे, इथे महाराज म्हणतात हे ओळखणार कसं, हे अनुभवाचं आहे, हे इम्प्लिमेंटेशनचं शास्त्र आहे, हे बोलण्याचं शास्त्र नाही. बरवे साधन सुख शांती मना. मी मनातून सुख शांती माझ्या मनामध्ये आहे का, हा पुढचा प्रश्न आहे. म्हणजे आउटपुट काय त्याचं की त्रैलोक्यामध्ये एक झाला म्हणजेच द्वैत गेलं, म्हणजेच अद्वैत झालं, म्हणजेच मी शांत झालो. ह्याच्यामध्ये इक्वल टू साईन आहे की मी शांत झालो याचाच अर्थ मी अद्वैत झालो, याचाच अर्थ असं झालं की मी त्रैलोक्यामध्ये एक झालो, याचाच अर्थ असा झाला की तुका आकाशा एवढा. म्हणजेच काय झालं तर मी तरलो, या भवसागरातून तरलो, म्हणजेच काय झालं तर मी कुळाचा उद्धार केला, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे फायनली कुठे आलो आम्ही की जो माणूस म्हणजे परमार्थ अहर्निशी करून व्हॉट इज द फायनल आउटकम की मी आयुष्यामध्ये, मीच माझ्या जीवनामध्ये सुख शांत समाधानी होतो, मी आनंदी होतो. कधी 1 तासभर नव्हे, 2 तासभर नव्हे, अहर्निशी जसा परमार्थ करतोय तसाच मी अहर्निशी मी आनंदी होतो. मी 24/7 365 डेज मी शांत होतो, मी सुख समाधानाने जगतो. म्हणजेच काय होतं की आता मला कुठल्याही अपेक्षा नाहीत, मला कुठल्याही कामना नाहीत, माझ्यामध्ये कुठलीही अतृप्तता नाही, मला काहीही मिळवायचं नाही आणि म्हणून मी शांत झालेलो आहे. आणि बरवे साधन सुख शांती मना. आणि आता सुखशांती कुठे मिळते, ती बाजारामध्ये विकत मिळत नाही, ती कुठल्याही डीमार्ट मध्ये किंवा कुठल्या शॉपिंग मॉल मध्ये विकत घेता येत नाही, किंवा ते गोड म्हणजे चितळे बंधूंकडे ते मिळत नाही, ती बाहेर मिळत नाही, ती फक्त आत आहे आणि ती माझ्या मनामध्ये आहे. म्हणून मनाचं फंक्शन सुखशांती असल्यामुळे जोपर्यंत मी मनानी सुखी होत नाही, जोपर्यंत मी माझ्या मनामध्ये शांतता प्रस्थापित होत नाही, मी स्थिर होत नाही, माझे सगळे डाऊट्स बघा, माझ्या जर मनामध्ये डाऊट्स असतील, माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील की असं का होतंय, तसं का होतंय, मग हे असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, हा असं का वागतोय, तो तसा वागतोय, माझ्या आयुष्यामध्ये असे वेगळे प्रसंग का घडतायत, असे एकदम संकट का येत आहेत, असे ज्यावेळेला प्रसंग, असे ज्याला प्रश्न माझ्या मनामध्ये येतात, त्यावेळेला मी माझ्या मन कधीही सुख समाधानी आणि शांततामय असू शकत नाही. म्हणून एव्हरीथिंग इज डिपेंडंट ऑन अदर्स. आणि म्हणून फायनली काय सांगितलं की अरे शेवटी, सगळ्यात शेवटी काय झालं तर माझ्या मनाला सुख समाधान शांतता प्राप्त झाली. आणि माझ्या मनाला सुख समाधान शांतता प्राप्त होणं म्हणजेच मी त्रैलोक्यामध्ये एक होणं. याचाच अर्थ असा झाला की त्रैलोक्यामध्ये जे एक कोण जो आहे तो म्हणजेच परब्रह्म परमात्मा स्वरूप, हा सुद्धा लक्षणांनी सुखी समाधानी आनंदी शांत आहे. कारण तो जर अशांत असेल तर मी त्याला एकरूप होऊन मी कसा शांत राहू शकेल, मग मी सुद्धा अशांत होऊ शकेल. म्हणून जर मला जर त्याच्याशी एकरूप व्हायचं असेल, तुका आकाशा एवढा असं ज्याला तुकाराम महाराज म्हणत असतील, त्यावेळेला इनडायरेक्टली तुकाराम महाराज म्हणतात की मी ऑलरेडी सुख समाधानी आणि शांतता माझ्या मनामध्ये प्रस्थापित झालेली आहे. आणि माझं मन ज्यावेळेला सुख समाधान शांतीनं ज्यावेळेला नटलेलं आहे, किंवा माझ्या मनामध्ये ज्यावेळेला शांतता आणि आनंद प्रस्थापित झालेला आहे, त्यावेळेला क्रोध नाही जाणार तीरभरी. किती लॉजिक आणि किती सायंटिफिक आणि किती इक्वेशननी स्टेप बाय स्टेप महाराजांनी सांगितलंय बघा, की जर माझ्या मनामध्ये जर सुख समाधान शांतता असेल तर त्या मनामध्ये क्रोध असेल का हो?
इथं महाराज म्हणतात की क्रोध नाही जाणा तिळभरी. जाणा हा शब्द वापरलाय, समजून घ्या. कारण ही प्रोसेस नाही. खेळ केल्यानंतर मी असं करेन, म्हणजे मी इतका तास जप केल्यानंतर मला ही अवस्था प्राप्त होईल, असं इथं महाराजांनी कधीही म्हणलेलं नाही. महाराज सुद्धा भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन तासन तास नामस्मरण करत बसलेले होते. पण त्यांनी कधीही असं म्हणलेलं नाही की तुम्ही इतकं नामस्मरण करा म्हणजे तुम्हाला सुख समाधान शांती मिळेल, असं कधीही म्हणलेलं नाही. महाराज तासन तास भंडाऱ्याच्या डोंगरावर वैराग्य संपन्न होऊन मेडिटेशन किंवा ध्यानस्थ होत होते. त्यावेळेला महाराजांनी कधी असं म्हणलेलं नाही की तुम्ही इतके तास मेडिटेशन करा, तुम्ही असं मेडिटेशन करा, असं महाराजांनी कधीही म्हणलेलं नाही. किंवा महाराजांनी असंही म्हणलेलं नाही की अरे तुम्ही 108 वेळा ज्ञानेश्वरी लिहा किंवा 108 वेळा ज्ञानेश्वरीचं पारायण करा म्हणजे मला सुख समाधान शांती मिळेल, असं कधीही म्हणलेलं नाही. म्हणून साधन आणि साध्य याच्यातला फरक आम्ही लक्षात घेतला पाहिजे. कारण मला काय, आम्ही फक्त साधनाकडे लक्ष देतो. साधन कुठलं आहे? नामस्मरण हे फक्त साधन आहे. ध्यान हे फक्त साधन आहे. कीर्तन करणं, पूजा करणं, तीर्थक्षेत्राला जाणं हे फक्त साधन आहे. भक्ती करणं हे साधन आहे. पण मग साध्य काय आहे? साध्य म्हणजे माझं मन शांत होणं हे साध्य आहे. माझ्या मनामध्ये सुख समाधान येणं हे साध्य आहे. आणि माझ्या मनामध्ये क्रोध अजिबात तेभर सुद्धा न येणं हे साध्य आहे. आणि हे केव्हा होईल? परत एकदा हे कसं कनेक्टेड आहे सांगितलंय बघा, की क्रोध नाही जाणा तिळभरी. असं कधी होईल? ज्या वेळेला तिळभरी नाही चित्तासी तो मळ. बघा, म्हणजे माझ्या चित्तामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या मनामध्ये ज्या वेळेला तिळभर सुद्धा तो मोळ नाही, म्हणजेच काय की माझं अंतःकरण अतिशय शुद्ध आहे. माझ्या अंतःकरणामध्ये कुठलेही विकार नाहीत. माझ्याच अंतःकरणामध्ये काम, क्रोध, मद, मोह, मत्सर अजिबात अवेलेबलच नाही. इथं म्हणतात की क्रोध नाही जाणा तिळभरी. अरे तो जाणणं म्हणजे समजणं म्हणजे माझं मलाच करणं की माझ्या अंतःकरणामध्ये आता कधीही, केव्हाही, कुठल्याही वेळेला क्रोधाला जागा नाही. म्हणजे काय झालं? तर क्रोधाला जागा नाही म्हणजे सर्व विकारांना जागा नाही. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या संबंध सगळ्या विकारांना अजिबात तिळभर म्हणजे अधिक कणभर सुद्धा जागा नाही, असं इथं महाराज म्हणतात. आणि मग जागा नसताना मग काय झालं? म्हणजेच काय झालं? तर माझं चित्त म्हणजेच माझं अंतःकरण अतिशय शुद्ध झालं. माझं अंतःकरण अतिशय स्थिर झालं. माझं अंतःकरण हे बहिरंगानं आधी होतं, नटलेलं होतं. मला बहिरंगाकडे आकृष्ट मी होत होतो. मी आडमार्गाला जात होतो. माझं मन बहिर्मुख होतं. आता माझं मन हे अंतर्मुख झालेलं आहे. माझं मन अंतर्मुख झालेलं आहे याचाच अर्थ असा झाला की माझं मन हे शुद्ध झालेलं आहे. आणि माझं मन शुद्ध झालेलं आहे याचाच अर्थ असा झाला की माझ्या मनामध्ये पूर्णपणे मलिनता ही निघून गेलेली आहे. आणि मलिनता निघून गेलेली असल्यामुळे इथे महाराज म्हणतात, तुका म्हणे जळ गंगेचे ते. म्हणजे त्या चित्ताला, त्या अंतःकरणाला उपमा काय दिली की जणू काही ते गंगेचं पाणी आहे. आता गंगेचं पाणी म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गंगा पवित्र आहे. आता पवित्र आहे म्हणजे काय आहे? तर गंगा पवित्र आहे याचाच अर्थ असा आहे की गंगेचं पाणी अतिशय शुद्ध आहे. गंगेचं पाणी अतिशय शुद्ध आहे याचाच अर्थ असा झाला की गंगेच्या पाण्यामध्ये कुठलंही पोल्युशन नाही, पाणी पोल्युटेड नाही. आणि म्हणूनच आम्हाला सर्वांना गंगेचं पावित्र्य टिकवण्यासाठी आम्ही सर्वांनी कटिबद्ध झालं पाहिजे. कारण का की आमच्या संस्कृतीमध्ये गंगा ही अशी एक नदी आहे की जी खरं तर सगळ्याच नद्या ह्या अतिशय पवित्र आहेत, परंतु त्या सर्वांमध्ये सुद्धा श्रेष्ठ आमची गंगा नदी आहे, गंगा माता आहे. आणि म्हणून त्या गंगा मातेच्या जळाचं उदाहरण देऊन इथं तुकाराम महाराज सांगतात
की जसं ती पवित्र आहे, जशी ती गंगा नदी अतिशय पवित्र आहे, तसंच माझं अंतःकरण पवित्र होतं. जशी गंगा नदी शुद्ध आहे तसंच माझं अंतःकरण शुद्ध होतं किंवा शुद्ध आहे. त्याच वेळेला मी शांत होतो, त्याच वेळेला मी स्थिर होतो, त्याच वेळेला माझ्या मनामध्ये सुख समाधान शांती होते. ज्या वेळेला माझ्या मनामध्ये सुख समाधान शांती होते त्याच वेळेला माझ्या मनामधलं द्वैत जातं, त्याच वेळेला मी अद्वैत अवस्था प्राप्त करतो, त्याच वेळेला मी त्रैलोक्यामध्ये एक होतो, त्याच वेळेला मी म्हणू शकतो तुका आकाशा एवढा. त्याच वेळेला ते कुळ माझं स्वतःच उद्धार होतो आणि माझ्या कुळाचा उद्धार होतो. आणि कुळाचा उद्धार होणं म्हणजेच काय होणं, तर ते मला फळ मिळणं होय. आणि ते फळ मला कोण देतं, तर माझा सद्गुरू ज्ञानी माणूस जो मला या ह्याच्यातून तरुण जाण्यासाठी मदत करतो तो देतो. तो कधी मला मदत करेल, मी ज्यावेळेला शरण जाईल त्यावेळेलाच तो मला त्यातून मार्ग दाखवेल. ज्या वेळेला मी शरण का जातो, तर त्यावेळेला मला कळेल की मी आडमार्गाला आलेलो आहे. आडमार्गामध्ये आलेलं असल्यामुळे मला आता कोणतरी बाहेर काढण्यासाठी मदत करण्यासाठी कोणतरी पाहिजे. त्याच वेळेला मी त्याला शरण जातो. मी केव्हा शरण जातो, ज्यावेळेला मी आडमार्गाला आलेलो आहे म्हणून मी त्याला शरण जातो. मग मी आडमार्गाला आलेलो आहे मला कधी कळतं, ज्या वेळेला मी अहर्निशी परमार्थ करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला मला लक्षात येतं की अरे मी परमार्थ करता करता मी भटकलेलो आहे, बाहेर गेलेलो आहे, एक्झिट केलेलो आहे. आणि म्हणून मी आडमार्गाला आलेलो आहे. मग मी आडमार्गाला आलेलो आहे मला कधी कळतं की ज्यावेळेला मला असं लक्षात येतं की अरे माझा रजोगुण आणि तमोगुण प्रबळ झालेला आहे आणि म्हणजेच माझ्या मनामध्ये सत्वाचं सामर्थ्य कमी झालेलं आहे. म्हणजे मला ज्या वेळेला कळतं की सत्वाचं सामर्थ्य कमी झालेलं आहे आणि मला सत्वाचं सामर्थ्य कमी झालेलं आहे म्हणजे काय कळतं की मी रजोगुण आणि तमोगुणाने वागायचा प्रयत्न करतो, म्हणजे तसे विचार माझ्या मनामध्ये येतात. आणि त्याच वेळेला मला कळतं की अरे मी आता सत्वापासून खाली आलेलो आहे, घसरलेलो आहे आणि माझ्या मनामध्ये रजोगुण आणि तमोगुण वाढलेला आहे. आणि म्हणजे काय झालं, तर माझं मलाच गिल्टी वाटायला लागतं की अरे मी सत्वगुणाने वागायचा प्रयत्न करत होतो, मी सत्वगुणाने वागायसाठी मी इम्प्लिमेंटेशन चालू होतं. त्याच वेळेला मला गिल्टीपणा येतो आणि मला असं वाटायला लागतं की अरे मी माणसासारखं वागत नाही, तर मी नरदेहा येऊनी हानी केली असं मला वाटतं. म्हणजेच माझ्या मनामध्ये पाप पुण्य काय आहे हे मला कळतं आणि पाप पुण्यामुळे मला कळतं की मी दुःखाला प्राप्त झालेलो आहे, म्हणजेच मी सुखाच्या अपोजिट गेलेलो आहे. हे जे मूळ आहे हे मी शोधून काढतो. म्हणजे आता या सगळ्याचं जर आपण पहिल्या 1, 2 आणि 3 या जर पदांचा, या अभंगाचा जर विचार केला तर आम्हाला लक्षात येईल की हा सगळा प्रवास हा मनामध्ये आहे. हा जो सगळा वारीचा प्रवास आहे ही मानसवारी आहे, ही फिजिकल वारी नाही, ही मानसवारी आहे. आणि जोपर्यंत आम्ही ही मनाची वारी करत नाही तोपर्यंत आम्हाला कधीही पांडुरंग दिसणार नाही. आणि म्हणून परत परत हे अभंग ज्याला मी वाचतो, अभंग ज्याला पाठ करतो, दररोज आम्ही त्याचं नित्योपासना करतो, त्यावेळेला हे समजून जर आम्ही केलं, ते समजून उमजून जर आम्ही अभंग म्हणले आणि त्यानुसार आम्ही दिवसभर त्या पद्धतीने त्याच्या अनुसंधानात राहिलो, ते इम्प्लिमेंटेशन करताना आम्ही आमचा स्वतःचा विचार केला की मी आता बरोबर हायवेवरनच चाललेलो आहे, दिवसभरामध्ये आलेल्या प्रसंगानुसार मी जर माझी शांतता टिकून ठेवली, माझं सुख समाधान टिकून ठेवलं, तर संध्याकाळी मीच मला स्वतःला शाबासकी देतो आणि म्हणतो की अरे वा, मी आज दिवसभरामध्ये माझा सत्वगुण टिकून ठेवला, मी या मार्गामध्ये अतिशय अहर्निशी वागलेलो आहे, मी आडमार्गाला गेलेलो नाही आणि मी आता त्या माझ्या पांडुरंगाशी सतत अनुसंधानामध्ये आहे. कारण आता माझ्या आयुष्यामध्ये पांडुरंगाशिवाय दुसरं काहीही नाही. 24/7 ऑलवेज ऑन, ऑलवेज कनेक्टेड. आय एम ऑलवेज कनेक्टेड टू माय पांडुरंग, की जो माझा आतच आहे. आणि त्यावेळेला मी काय होतो, त्यावेळेला मी शांत होतो, त्यावेळेला मी स्थिर होतो. माझ्या मनातले सर्व प्रश्न निघून जातात, माझ्या मनातले सगळे संदेह, डाऊट्स निघून जातात आणि माझं आयुष्य, माझा वारीचा प्रवास अतिशय सुखकर होतो. मी वारीमध्ये इकडं तिकडं कुठंही बघत नाही की इथं घाण आहे, इथं प्रॉब्लेम आहे, इथं पाणी नाही आहे, तिथं असं आहे, काहीही माझ्या मनामध्ये विचार येत नाहीत. त्या पद्धतीने मी वारीचा प्रवास करत असताना अतिशय कॉन्सन्ट्रेशन करून, फोकस करून, त्या पांडुरंगाचं नामस्मरण अनुसंधान ठेवून ती वारी करतो. म्हणजेच मी
माझा स्वतःचा उद्धार करून दे. अशा पद्धतीने आपण आज 2 अभंग पाहिले, म्हणजे थोडक्यात 3 अभंग आपण कव्हर केलेले आहेत. पुढच्या रविवारी आपण पुढचा अभंग पाहू. पुढचा अभंग अतिशय सुरेख आहे. स्टेप बाय स्टेप आपल्याला समर्थ हे महाराज हा प्रवास एक्सप्लेन करतायत की काय केलं पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे, कशा पद्धतीने आम्ही साधना केली पाहिजे आणि काय साधना केल्यानंतर काय साध्य होईल, हे सगळं आम्हाला आउटकम बेस्ड सगळं या सगळ्या अभंगातून महाराज सांगतायत. आज आपण इथेच थांबू. हरिओम तत्सत. मंजिरी. हा अभंग म्हणणार का? हा. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गणपतराव महाराज की जय. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा, रवी शशी कळा, लोपलिया, लोपलिया, रवी शशी कळा, लोपलिया, लोपलिया. हो राजस सुकुमार मदनाचा पुतळा, कस्तुरी मळवट चंदनाची युटी, कस्तुरी मळवट चंदनाची युटी, रुळे माळ कंठी, रुळे माळ कंठी, वैजयंती, वैजयंती, रुळे माळ कंठी, वैजयंती, वैजयंती. हो राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले, सुखाचे ओतले, सकळवी, सकळवी, सुखाचे ओतले, सकळवी, सकळवी. हो राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, काचे सोन सळा, पांघरे पाटोळा, कासे सोन सळा, पांघरे पाटोळा, घन नीळ सावळा, घन नीळ सावळा, बाईयानो, बाईयानो, घन नीळ सावळा, बाईयानो, बाईयानो. हो राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, सकळ ही तुम्ही भावे की सवा, सकळ ही तुम्ही भावे की सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही, तुका म्हणे जीवा धीर नाही, धीर नाही. हो राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस
सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा रवी शशी कळा लोपलिया लोपलिया रवी शशी कळा लोपलिया लोपलिया हो राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. छान, अतिशय सुरेख. नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेले आहेत, ऑडिओ आणि व्हिडिओ अनम्यूट करून जर क्वेश्चन्स असतील, डाऊट्स असतील, कॉमेंट्स असतील करू शकतो. आपण जर हे महाराजांचे जर सगळे अभंग जर पाहिले तर त्याच्यामध्ये खरं तसं बघायला गेलं तर कळण्यासारखं किंवा ते कळायला फार अवघड आहे तसं नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की आपले जे क्वेश्चन आन्सर्स असतील किंवा जे काही प्रश्न असतील ते आपल्या इम्प्लिमेंटेशनचे असावेत. म्हणजे बाबा मी आता हे इम्प्लिमेंट करायला लागलेलो आहे आणि मी अशा पद्धतीने मी करतो आहे, तर मला काय प्रॉब्लेम येतोय किंवा मला हे मी ही साधना करतोय किंवा मी हे असं असं करतोय, तर मला हे काय प्रश्न येतात किंवा मी ही साधना करत होतो किंवा मी असं इम्प्लिमेंट करत होतो आणि असं मी आडमार्गाला गेलेलो होतो आणि मी परत कसा आलेलो आहे, असे आपले जे अनुभव असतील, असे जे काही प्रसंग आपण त्यातून, कारण आपण सगळेजण सगळे साधक श्रोते अतिशय अनुभवी आहेत, या सगळ्या परमार्थामध्ये अहर्निशी परमार्थ करणारे आहेत. तेव्हा आपण दरवेळेला क्वेश्चनच असायला पाहिजे असं नाही, तर आपण जे काही आपले अनुभव असतील, प्रसंगातून आम्ही केलेले जे प्रयत्न असतील ते आपण सांगितले तर आपल्या इतरांना सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकेल, असं आपण ह्या सेशनचा उपयोग करून घेऊ शकतो. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण मी रेकॉर्डिंग थांबवतो आणि मग सेशन आजचा क्लोज करतो. आपण पुढच्या रविवारी पुढचा अभंग घेऊ. रामकृष्ण हरी.